हिंगोलीकर, हरिभक्त पारायण उद्धव महाराज हिंगोलीकर।
चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भात होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा अभंग माऊलींच्या आळंदीची माऊलीच्या साहित्याची आणि स्वतः माऊलीची महती सांगणारा अभंग आहे. हा अभंग तुकाराम महाराजांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून तुकोबाराय स्वतःला ज्यांचं लेकरू समजायचे आता ज्ञान भरायचं बोलिली लेकुरे वेडी वाकुरे उत्तरे त्या लेकराचा अभंग चांगल्या प्रकारे सोडवला जावा तर त्या अभंगा पाठीमागची अपेक्षा पूर्णता जावी यासाठी त्यांच्या आईचं म्हणजे ज्ञानोबारायचं स्मरण करतो आहे. मी ज्ञानदास आहे माऊलींचा दास आहे म्हणून माऊलीचं स्मरण करतो. त्यांचं स्मरण झालं त्यांचा आशीर्वाद मिळाला तर अभंग अपेक्षेप्रमाणे सोडवला जाईल. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी राजयाचे कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे कल्पतरू तळवटी झोपून बैसला
काय वाणी त्याला सांगे जोजी राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे राजे याची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे पांडुरंगा करो प्रथमन मना जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. चार चरणाचा अभंग आहे. सर्व श्रोत्यांना विनंती आहे, मग ते उभे असलेले असतील की बसलेले असतील, कृपया कीर्तन चालू असताना कोणी बोलू नये. मोठ्या माणसाला विनंती आहे, सूचना पण आहे की कीर्तन चालू असताना कोणी बोलू नये. आणि आपले लेकरं जर बोलत असेल खेळत असेल तर आपले लेकरं आपण सांभाळा. कारण काय बोलले कीर्तनात बोलल्यानंतर काय पाप लागतं हे तुकोबारायांचे नाथांचे शब्द सांगण्याच्या पलीकडे एवढे अवघड शब्द आहेत. आपला हा गैरसमज मनातून काढून टाका. काय होतं बोललं कीर्तनात तर मोबाईल पण काढू नका. कारण एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला तरी देश चालतो, 2 तास मोबाईल म्हणून काही बघत नाही. एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला तरी देश चालतो. प्रयत्न करून बघा. लेकरं बोलतातच खेळतातच चलत राहताना काही कळत नाही असं मनात येऊ देऊ नका. अभिमन्यू जर आईच्या गर्भात बसून शिकू शकतो, अभिमन्यू आईच्या गर्भात शिकू शकतो, तर आमचे लेकरं मांडीवर बसून शिकू शकतात. आपल्या गावात हिंदी भाषिक लोक असतील ना, 5ला म्हणजे 5ला प्रार्थना असते, 1:30ला म्हणजे 1:30ला, 8ला म्हणजे 8ला उपवास एवढा कडक असतात ते लेकरं करतात. एवढ्या लेकराला त्यांचा धर्मग्रंथ बऱ्यापैकी येतो. आमच्या लेकराला हनुमान चालीसा पाठ नाही, आम्हाला कुठला देणं नाही घेणं नाही, चलत राहतं लेकरं खेळतात म्हणतात, भरपूर खेळू लागतात. बिना मायबापाचे लेकरं असत नाही, पुन्हा पुन्हा मायबाप असतात. आपले लेकरं आपण सांभाळा. कारण जगातली सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असेल तर आपले लेकरं असतात. पुण्याहून एकदा मिटिंगला येत होतो, मिटिंग करून आम्ही संभाजीनगरला येत होतो. एका ट्रकवर वाक्य लिहिलं होतं, पूत सपूत तो क्यों धनसंचय. जर तुमचे लेकर चांगले आहेत तर पैसा कमवायची गरज नाही. आणि दुसरं वाक्य होतं, पूत कपूत तो क्यों धनसंचय. जर लेकर वाईट आहेत अजिबात जमा करू नका, उद्या मारहाण करतील, घरातून बाहेर काढतील. जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आपली लेकरातून आपले लेकर आपण मांडीवर घेऊन बसा. एखाद्या वेळेस कीर्तनाला नाही आलं तरी परवडतं, पण आलात ना तर पाप तरी घरला घेऊन जाऊ नका. मी माझ्या मनचं नाही सांगत, ज्ञानोबरांनी सांगितलंय, स्वर्गा पुण्यात्मकी पापी जे पापात्मकी पापी नरका जाई जे माती जे ने पाहिजे ते शुद्ध पुण्य. माऊली म्हणाले, कधी कधी पुण्य करायला पदरात पाप पडत असतं. कुठं मोबाईल करायचा, बोलायचा, आय मीन कीर्तन पालिवल्या तर एकमेकाला बोलायचं, त्याचं सांगायचं. अरे कीर्तनात आलात ना. माऊलीची दुसरी ओळख सांगतो तुम्हाला, कीर्तनात येऊन सुद्धा काही लोकांच्या पदरात पुण्य पडत नाही, पाप पडतं. का पडतं? तरी म्हणताची कोडी घराची आहे उडी मागून येता परवडे मुद्दल तुटे. माऊली म्हणाले, म्हणून म्हणजे कीर्तन पुरोहित काळजी असतात ना, त्यांचे जे शब्द आपण नाही ऐकलं, कीर्तनात आपण बोललो तर पुण्य पदरात पडायचं लांबच गेलं, तुमचं मुद्दल तुटे. मुद्दल म्हणजे आतापर्यंत जे पुण्य जमा केले ना ते सुद्धा नष्ट होईल. ज्ञानोबरांचे शब्द आहेत, सामान्यांचे शब्द नाही आहेत. आणि एकदा ज्ञानोबरा बोलले की त्याला कुणाचं आव्हान कोणाचंच होऊ शकत नाही, चॅलेंजच करता येत नाही. माझी विनंती, ऐकणं नाही ऐकणं तुमचा विषय आहे, कारण आपण ऐकतोच अशातला भाग नाही. पुण्यामध्ये एक अपघात झाला होता 5-6 महिन्याच्या लेकरा पण अपघात झाला होता. आठवतो का तुम्हाला? व्हिडिओ खूप फिरला, पेपरला बातम्या आल्या. लेकरा पण अपघात झाला. शिक्षा कुणाला झाली? मायबापाला झाली. असं ना. हां, जर भारतातला देशाचा एक कायदा आमचा असेल तर अध्यात्माचा कायदा 1000 वर्ष जुना आहे. अजिबात कुणालाच माफी नाही. म्हणून आपले लेकर आपण सांभाळा. पुन्हा तुम्हाला सांगा. असो, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. आणि जर ऐकायचं नसेल तर आणखी आपण सांगतो तुकाराम महाराजांचा. तुका म्हणे कोणी न ऐकते सांगता तू ती मधुता बरा पडे. जर ऐकायचं नाही संतांनी सांगितलेलं तर यमाच्या तावडीत जावं लागेल. म्हणजे एवढं भक्ती करून सुद्धा अडचण होतं. डबा बंद करून टाकावं त्यांचा, नंतर घ्यायचं ध्यान काय असेल ते. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. आपल्या लेकराच्या परीक्षा संपतात आणि लेकर घरून सांगतात, बाबा पेपर सोपा गेला, आई पेपर सोपा गेला, आणि मार्क कमी पडतात. काय झालं? आपल्या लेकरांच्या परीक्षा संपतात आणि परीक्षा संपल्यानंतर लेकर घरी येऊन सांगतात पेपर सोपा गेला आणि मार्क कमी पडतात. असं का होतं?
पेपर तर सोपा गेला होता, मार्क जास्त पडायला पाहिजे होते. त्यातलं एक प्रमुख कारण असं असतं की त्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न बारीकीनं वाचत नाही. जर प्रश्न बारीकीनं वाचला असता, त्यातला काना, मात्रा, उकार, व, किंवा, अथवा, परंतु, आणि हे जर वाचलं असतं ना, त्या प्रश्नाचं उत्तर 2 प्रकार लिहिता आलं असतं किंवा 3 टप्प्यात लिहिलं असतं. म्हणजे 4च्या ऐवजी 5 मार्क पडले होते, 5च्या 6 पडले असते. पण मोठं मोठं वाचतात आणि सलग उत्तर लिहून मोकळं होऊन घालून सांगतात पेपर सोपा गेला. हे उदाहरण का सांगितलं तुम्हाला? 8चं कीर्तन 8:15 सुरू होतं, 15-20 मिनिटं काय ना मध्ये 10-5 मिनिटं तुमचं कौतुक करण्यामध्ये 1 तास उरतो. मग महाराजांनी सांगायचं आता उरलेली 2 चरण आता सोडणं शक्य नाही, आपण पुढच्या वेळेस बघू, म्हणजे पुढच्या सप्त्याची तारीखातच बुक करून टाकू. नाही असं करणार आपण. जर 365 दिवसातला पेपर जर तुमच्या लेकरू असं म्हणलं की 2 तासात सोडवणं शक्य नाही, पुढच्या वेळेस सोडवलं तर काय व्हावं लागेल त्याला? काय व्हावं लागेल त्याला? काय व्हावं लागेल त्याला? नापास व्हावं लागेल. नापास, बरोबर आहे ना? मी नापास होणार नाही. मी ज्ञानदास आहे, माऊलींचं लेकरू आहे. 4 अभंगात 4 चरणातला शब्द आपण सोडवणार आहोत. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. तुकोबाराय म्हणाले चला आळंदीला जाऊ ज्ञानोबारायला डोळे बघू. तुकाराम महाराज आपल्यासोबत यायला तयार बरं का. आपले लेकरं शाळेत जात नाही, लहानपणी लेकरं शाळेत जात नाही. आई काय म्हणते, चल मी येते तुझ्यासोबत, बरोबर ना? मग त्याची बॅग घेते, डबा घेते, जेवणाचा सगळं त्याच्यासोबत शाळेपर्यंत जाते, शाळेत बसवते. मग इकडे थोडं लक्ष त्याचं शाळेत लागलं की हळूच निघून येते मागच्या मागून. म्हणजे ते शाळेत जात नाही म्हणून, कारण त्याला डबा दिला, पाणी दिलं तर रस्त्यात कुठं अडखापणं करतं, जात नाही शाळेपर्यंत, तिथून निष्ठून वापस येतं. म्हणून आईसोबत जाते. आईसोबत हे तुकोबाराय जगाची आई. तर त्यांना माहिती आहे की जे जन्माला लेकरू आहे ना, तर बसलेलं स्त्री पुरुष नावाचं जे लेकरू आहे ना, हे आळंदीला जातच नाही. झटके देत पळून येईल, तिथे गेलं तर नीट वागणार नाही. म्हणून या लेकराला म्हणाले की मीच तुमच्या सोबत येतो, चला चला आळंदीला जाऊ. ज्या ठिकाणी आपलं प्रेम असतं त्या ठिकाणी आपण चला म्हणतो, आणि ज्या ठिकाणी आपल्याला जायचं नसतं त्या ठिकाणी आपण काय म्हणतो, जा म्हणतो. आता तुम्हाला घरात बरेच म्हणले असतील ना, जा ना, कीर्तनाची वेळ झाली, सुरू झाला, जा ना. ते मात्र घरी बसले, टीव्ही बघत बसले, मोबाईल बघत बसले, ते आले नाही. आणि समजा एखाद्या लग्नाला जायचं असतं तर चला ना, वेळ झाली, चला लवकर, कारण तिथं खायला मिळतं ना, 4 लोकांसमोर गप्पा मारायला मिळतात, फोटो काढायला मिळतात, सेल्फी काढायला मिळते, म्हणून चला म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी आपलं प्रेम आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपण म्हणतो चला म्हणतो. ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला म्हणलं म्हणजे मी सोबत येतो. जसं आई म्हणते लेकरा, चल मी येतो तुझ्यासोबत शाळेत, चल मी येते फलाण्या ठिकाणी. ज्या ठिकाणी आपण जात नसतो त्या ठिकाणी आपल्या घरातली मोठी माणसं किंवा ज्याला अधिकार आहे ते म्हणतात मी तुमच्यासोबत येतो, कारण ते सोबत आल्याशिवाय आपण त्या ठरलेल्या उद्दिष्टापर्यंत जात नाही. तुकोबाराला माहिती आहे या जगातला संसारातले ही जे लेकरं बसले ना, ही लेकरं फार अवघड आहेत. यांना देव धर्म काही देणे गेले, किती सत्य केलं तर आहे तिथंच येतं, नावाची दुरी सोडत येतात, अडकून तिथंच पडले, ह्याच्या संसाराच्या गाडी सुटतच नाही, पक्का धरून बसले येतं. आणि याला आळंदीला नेल्याशिवाय याचा उद्धार होणार नाही. जगाच्या पाठीवर 14 भुवनामध्ये आज सर्वात मोठी ताकद कुठे जर असत आळंदीमध्ये आहे, आणि तिथे गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून योगगुरु म्हणाले चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. जाणे म्हणाले बरं का. मी जालन्याला डिप्टी कलेक्टर होतो 1995 ला. 2 लेकरं होते, 3 वर्षाचा मोठा होता आणि छोटा 1 वर्षाचा होता. ऑफिसून घरी आल्याबरोबर बायको माझी म्हणायचे या लेकराला घेऊन जा ना गार्डन मध्ये. काय म्हणायचे, यांना घेऊन बागेत जा ना लेकरांना. का म्हणायचे असं, कारण लेकरं तिला स्वयंपाक करू देत नव्हते, तिला गार्डन मध्ये यायचं नसायचं, बागेत तिला यायची इच्छा नसायची. या लेकरांना घेऊन जा. ऑफिसहून आल्याबरोबर पहिला प्रश्न असा, हातपाय धुतले का साहेब, त्याला घेऊन जा गार्डनला. दिवाळी आली, रक्षाबंधन आलं की काय म्हणायचे, अहो साहेब चला ना लातूरला, हो साहेब चला ना लातूरला. कोण असेल लातूरला, कोण असेल, आई असेल, बरोबर त्याची आई असेल. अहो तुम्हाला कसं माहित नाही, हो सगळ्याला माहित असताना असं काय करता तुम्ही. आता दे जावधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन चेष्टे सूत्राधीन ज्ञानोबाराय म्हणाले ना, तुमच्याकडे बघून बोलणार आहे, तुम्ही बोललं तर बोलणार आहे मी. आणि आपण नाही बोलतो कसं बोलणार आहोत, आपल्याला काय माहित नाही कोण असणार आहे. 100% तिचं माहेर असणार आहे, तिची आई असणार आहे. आणि म्हणून ती म्हणते लातूरला चला म्हणते, लेकराला गार्डन मध्ये घेऊन जा म्हणते. जा आणि चला म्हणण्याचा एवढा मोठा फरक आहे. तुकोबारायांचं माहेर कोणतं आहे, कोणतं माहेर आहे, आळंदी माहेर. संत सज्जनांचे माहेर हे अलंकापूर. संतांचं माहेर ते आळंदी आहे. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणात म्हणाले चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ.
चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. आळंदीला चला म्हणाले. रात्रंदिवस तुकोबाराय पांडुरंगाच्या ज्ञानात असतात बघा. सगळे अभंग बघा पांडुरंगावरचे आहेत. प्रचंड भक्ती आहे जगद्गुरु तुकोबारायचे पांडुरंगावरचे. मला जो अभंग सोडवायचा नाही, मी तेवढ्याच अनुषंगाने बोलणार आहे. दुसरे उदाहरण तुम्हाला सांगणार नाही, दुसरा अभंग पण सांगणार नाही. कुणाला येत असेल तर मला त्या अभंगाची अपेक्षा नाही. जे मला सांगतो तेवढीच अपेक्षा आहे. का अपेक्षा आहे? कारण तुकाराम महाराज म्हणाले आळंदीला चला. मी तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी आपलं प्रेम असतं, आवड असते, त्या ठिकाणी आपण चला म्हणतो. आपण पण सोबत येतो. छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगितलं. घरच्या बऱ्याच लेकरा बाळांनी तुम्हाला म्हणलं असेल, सुनानं म्हणलं असेल, पोरानं म्हणलं असेल, आई जा ना कीर्तनाला. ते मात्र आले नाहीत, कारण त्यांना टीव्ही बघायच्या, घरी आनंद घ्यायचा, त्यांना कीर्तनात त्याची आवड नाही. पण एखाद्या लग्नात जायचं असेल तर 100% चला ना, लवकर लवकर चला ना. कारण खायला पिणं सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला मिळतो. वेगळ्या पद्धतीचा भाव असतो. थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी आवड आहे त्या ठिकाणी चला, आणि ज्या ठिकाणी आवड नाही त्या ठिकाणी जा. तुकोबाराय रात्रंदिवस पांडुरंगाची भक्ती करतात. आणि काय म्हणतात? पंढरीशी जा रे आल्यानो संसारात. पंढरीशी जा रे आल्यानो संसारात. दिनसा तुईरा पांडुरंग. पंढरीशी जा रे आल्यानो संसारात. दिनसा तुईरा पंढरीशी जा रे. बरोबर का गंमत किती आहे? पंढरीशी जा रे आणि आळंदीला चला. आळंदीला जाऊ. किती मोठा फरक पडला. नामदेव महाराज रात्रंदिव पांडुरंगाच्या सोबत आहेत. रात्रंदिवस नाम्या सगळी जीवी नव्हे संकुचित ज्ञानियाची भिंतांगी उडी. ठेवले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. सोडूनच नाही. एवढं प्रेम आहे रात्रंदिवस. आणि संसारिक माणसाला तुला नामदेव महाराज काय म्हणतात? जर तुला सुख पाहिजे, सुखाला जर तळमळ आहे तर काय कर? सुखालागी कर चितळ. सुखालागी कर चितळ. तू पंढरीची जाय एकवी. पंढरीची जाय एकवी. अवघाची सुख रूप. अवघाची सुख रूप. किती आनंद आहे. रात्रंदिवस पांडुरंगासोबत आहेत. रात्रंदिवस खाणं पिणं बसणं उठणं सगळं. बेशक म्हणतात नामदेव महाराज. तुला सुख पाहिजे ना संसारिक माणसाला, सुखा लागे जरी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जा एक वेळ. आता पंढरपूरला जा म्हणाले. एकदा पांडुरंगाचे कमरे हातून उभे होते. चेहरा पडला होता पांडुरंगाचा. नामदेव महाराज विचारला, देवा तुला काय झालं? चेहरा काय पडला तुझा? अरे नामा 33 कोटी देव, हे सगळे संत महात्मे, संसारिक माणसं रोज सारखं दुःख सांगतात. असं झालं देवा, तसं झालं, फलानं कर, बिस्तानं कर, नोकरीला होऊ दे, शेत घेऊ दे, पोराचं लग्न होऊ दे, पोरीला फलानं होऊ दे, बिस्तानं होऊ दे. सारख्या मागणं करतात. थकलो रे नामा म्हणे मी करतात. आणि मी काय करू आता? कुठे विश्रांती घेऊ? नामदेव महाराज म्हणाले, तुला कोणी सांगितलं 14 गुणाचा मालक तू आहेस आणि तुझ्याशिवाय ह्या जगात कोणीच मोठा नाही. अरे काही देवा मी विचारांतो म्हणे तू सगळा, तुझ्याहून पण मोठं कोणतरी आहे. काय म्हणले? सुख पाहिजे. माऊलीने प्रमाण दिलं. पंढरीशी जा, पंढरीशी जा. आता पांडुरंग थकले. आता मी कुठे विसरतो? तुला कोणी सांगितलं जगात सगळ्यात तू मोठा आहे म्हणून? तुझ्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे. मग काय करू? तुला जर विश्रांती पाहिजे ना, नामा म्हणे देवा. नामा म्हणे चला. तुला जर विश्रांती पाहिजे ना, तुला कोणी सांगितलं जगात सगळं तू मोठा आहेस म्हणून? नामा म्हणे देवा जा नाही हा. चला. कुठे? चला आळंदीला जाऊ. नामा म्हणे देवा चला तया ठाया.
विश्रांती घ्यावया कल्पवरी. चला आळंदीला. 14 गुणाच्या मालकाला सुद्धा आळंदीला नेलं. त्या नामदेव महाराजाचा अवतार असणारे जगद्गुरु कोणाले जगद्गुरु तुका अवतार रामयाचा संप्रदाय सकळांचा हेतू नाही. त्या नामदेव महाराजाच्या अवतारानं पण आपल्याला सांगितलं चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू पंढरीची दारी आल्यान जा इकडे चला. का बरोबर 14 गुणाच्या मालकाला काय मिळणार आळंदीतून? पांडुरंगासारखा देव नाही, विष्णू अवतार आहे पांडुरंग. काय मिळणार का त्याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. मी शिकायला होतो संभाजीनगरला, नंतर कलेक्टर झालो पण त्याच्यावर विद्यार्थीच होतो. माझे वडील आले गावाकडनं 32-33 वर्षाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. नोकरी लागण्याच्या वडील आले, पत्र फोन वगैरे काही नव्हते तेव्हा. 2 दिवस राहिले. 3-3दा विचारलं बाप्पा का आले बाप्पा का आले. नाही सहज आलो काहीच बोलले. 2 दिवस राहिले, खाल्ले पिले गावाकडे परत निघून गेले. 350 किलोमीटर आमचं गाव लांब. मग मी तिथं गावाकडे गेलो आणि आईला विचारलं आई बाप्पा आले होते मला 2 महिन्याखाली काही सांगितलं नाही. उगालो सहज. खरं सांगता माहिती तुला बाप का आला होता तुझा? असं झालं नाही आपल्या घरामध्ये रोज किरकिर करू लागले. चिडचिड कशात मन लागणार असा आगळा पडकर चिडचिड कर, खाणं नाही झोपणं नाही. मग मी म्हटले त्यांना जा 2 दिवस इजूकडे राहून. कुणाकडं? इजू म्हणजे कोण? लेकरू. त्यांचं लेकरू. काय म्हणले मी चिडचिड करायला ना तुमचं मन लागलं ना जा 2 दिवस राहून या संभाजीनगरला म्हणजे औरंगाबादला त्यांचं. आणि माय त्यासाठी आले तिकडून 2 दिवस तुझ्यापासून राहून आले ना मग मस्त बघतो ऑप्शन आल्यापासून. कुणाकडे जाऊन आल्यानंतर? लेकराकडे जाऊन आल्यानंतर हे कोणी होईचं असतं ना पांडुरंगाचं. हे स्वतः सांगतात जाईन गे पंढरपूर माहेर म्हणजे पांडुरंग कोण आहे तर पांडुरंग रुक्मिणी आई वडील आहेत बरोबर ना. म्हणजे विठ्ठल हा पांडुरंग ज्ञानोबा यांचे आई वडील आहेत. विठू माझा लेकुरवाळा. विठ्ठल लेकुरवाळा आहे. कोणी खांद्यावर बसले, कोणी काकेत बसले, कोणी पितांबर धरले, कोणी हात धरते, कोणी पाय धरते. हे लेकूर लय पक्के बरं का. हात धरत नाही, कमरेवर बसत नाही, खांद्यावर बसत नाही, पितांबर धरत नाही, मागे चालत नाही. प्रेक्षक पुढे चाले ज्ञानेश्वर या सगळ्याला ओढतो. एवढं पक्क लेकूर, एवढं पक्क लेकूर. आता हे लेकराकडे आल्याशिवाय कसं जमलं? म्हणून नामदेव महाराज म्हणाले नामा मुने देवा चला ठाया विश्रांती घ्यावया कल्पवरी. पांडुरंगाचं लेकरू आहे, साक्षात पांडुरंगाचं लेकरू आहे. सगळा अधिकार तिथे दिलेला आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की बाबा पांडुरंगाबद्दल बोलायचे सोडून माऊली पांडुरंगापेक्षा जर मोठं पण तिकडे झालं ज्ञानोबाऱ्याकडं. पांडुरंगाला पेक्षा सुद्धा कमी कोणती दिलं महाराजांनी असं योग्य आहे का? कारण जगाचा मालक आहे ना. 28 वर्षापासून आपली वाट बघण्यामध्ये. हा प्रश्न मला शंका येऊ शकते ना तुमच्या. त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. बघा तुम्हाला पटतं का? समजा मी असं म्हटलं की महाराज भाऊ तुमचा आवाज खूप चांगला आहे बरं का असं म्हटलं, पण खरं सांगता तुमच्यापेक्षा त्यांचा आवाज बरा आहे बघा असं जर मग काय वाटेल यांना? काय वाटेल? कोणी सांगा चांगलं वाटेल का? नाही वाटेल. पण मी असं म्हटलं ना तर हे यांचं लेकूर आहे. सगळी विनेवाला त्यांचं लेकूर आहे. मी म्हणतो माऊली खरं सांगा तुमचा आवाज खूप चांगला आहे पण तुमचं पोरग ना टाकून तुमच्या पुढे. आता पटकन सांगा नाही तर 12 वाजे तर बिलकुल उठल म्हणणार. काय होईल आता? मी काय म्हणलं तुमच्यापेक्षा तुमचं लेकरू काकणभर पुढे त्याचा आवाज तुमच्याहून सांगा. आता काय वाटेल बापाला? आनंद वाटेल. लक्षात आलं का? या 14 गुणाच्या बापाचे लेकरू आहे बरं का ते. पांडुरंगे प्रसन्नपणे देणे दिले या ज्ञाना भुवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया यात्री अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला. पांडुरंगे प्रसन्नपणे देणे दिले या ज्ञाना. पांडुरंगाने सांगितलं माझं पंढरपूर हे भुवैकुंठ आहे पण ज्ञाना माझ्यापेक्षा तुझ्या आळंदीचा महिमा जास्त आहे. माझ्यापेक्षा आळंदी मोठी आहे. सहज तिथं उद्धार होईल
पंढरपूरपेक्षा जास्त वेगात तिथं तुला लोकांचा उद्धार होईल ताकद तुझ्यामध्ये आहे. आणि पांडुरंगानं प्रसन्न होऊन देणं दिले ज्ञानोबाऱ्याला. कारण ज्ञानोबाऱ्या कोण येतं? पांडुरंगाचं लेकरू येतं पांडुरंगाचं. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू विठाला. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, फक्त तुम्ही झाकून ठेवले, मी उघडपणे बोलू लागलो. पांडुरंगापेक्षा जास्त माऊलीबद्दल का बोलू लागलो? माझं प्रेम आहे माऊलीवर. तुमचं पण सगळ्यांचं उभी असलेलं बसलेलं 100% सांगतो, तुम्ही पांडुरंगावर प्रेम करत नाही, विठ्ठलावर प्रेम, रुक्मिणीवर प्रेम करत नाही, माऊलीवरच प्रेम करता. पटून दाखवू का? पटून दाखवू म्हणजे पटेल ना तुम्हाला. पंढरपूरला जाता भेटायला दिंडीमध्ये 15-15, 20 दिवस. कुणाला भेटायला जाता? विठ्ठल रुक्माला भेटायला जातात. जाता बरं का, एक बोलले म्हणजे सगळेच बोलले. विठ्ठल रुक्माला भेटायला जातो दिंडीमध्ये. मला अंतकरणातून सांगा, पांडुरंगाला भेटायला चालू विठ्ठल रुक्माईला. आणि भजन कुणाचं करता? माऊली म्हणतील सगळे आपण टाळ्या वाजवून. कुणाचं भजन करतो सांगू? ज्ञानेश्वर नमो विठ्ठल रुक्माईला. भजन कोणाचं झालं? माऊलीचं. का बरं करू नका ना, मला ना विठ्ठल रुक्माई बाबा काय बसतात. ज्ञानबा माऊली तुकाराम जर रस्त्याच्या कडेला जर जेवायला बसले असते ना, तिथं सुद्धा अंग घालत आपलं ज्ञानबा माऊली मुलाने. कोण? ज्ञानबा तुकाराम. आपलं जेवता जेवता अंग घालत. आता विठ्ठल रुक्माई म्हण ना, चलता चलता तर अंग घालतं का? मग दिंडीमध्ये हलतच नाही, कारण सगळं प्रेम याच्यावरच आहे जगाचं सगळ्या. आता भजन सुरू झालं तुमचं. भजन कुणाचं आहे? पांडुरंगाचं आहे. बरोबर आहे. सुरुवात कशी केली हो तुम्ही? सांगा बरं. काही मी गाडीतच होतो. कशी केली सांगा? काय केलं सुरुवात? हा, कोणता अर्थ म्हणला? हा, अलंकापुर म्हणना, पांडुरंग हरी विठ्ठल म्हणना, सुंदर ते ध्यान म्हणना, रामकृष्ण हरी म्हणना. अलंकापुरी का बरं? कोण आहे अलंकापुरीमध्ये? चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर. अहो यांना सोडून अध्यात्मच नाही. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. म्हणून माऊलीकडे आलो. माऊलीकडे आलात ना तर जगात कुणाची चिंता करायचं कारण नाही, कुणाला भ्यायचं कारण नाही. म्हणजे नाही, कारण सगळा अधिकार इथे पोहोचलाय. सगळ्या संतांनी सांगितलंय, देवाने सांगितलंय. कारण का काही करू शकतात का? बरोबर आहे. करील जे काय नोहे महाराज होई पाहिजे शुद्धांगी, होई पाहिजे शुद्धांगी, होई पाहिजे शुद्धांगी. शुद्धांगी. वेळेमुळे मी तुम्हाला गायला कमी वेळ देतोय, कारण मला 10 वाजता कीर्तन संपायचं नंतर बोलता आलं पाहिजे. चला आळंदीला जाऊ म्हणून संयोजकाला सांगितलं होतं 8ला 10 मिनिटं कमी असताना भजन सुरू करा. 8 वाजता मला विना द्या, कमीत कमी गायन होईल. विनंती केली पण ते काय कोणी ऐकत नाही. अवघड गोष्ट आहे सगळं आपलं. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. तुकोबारायांकडे चला आळंदीला जाऊ आणि ज्ञानोबारायांना डोळ्याने पाहू. आपण डोळ्याने बघत असतो. मग का बरं असं म्हणायला असेल डोळ्याने बघू म्हणून? कारण ह्या संसारातल्या माणसाच्या डोळ्याला दिसत नाही. चांगल्या वाईटीतला फरक पडून सुद्धा चुकीच्या मार्गावर जातो. काय खाल्लं पिल्लं तर रोग होतात हे कळतं. कसलं गायन केलं तर भगवंताला सहन होत नाही, स्वीकारत नाही. काय भक्ती केली तर भगवंताला आवडते हे कळतच नाही. ह्या डोळ्याला दिसतच नाही.
कारण एवढे सप्ते आहेत ना, एवढ्या वर्षापासून चालू आहे, तर मग काबर सुख समाधान नाही. एवढं जप चालू, एवढ्या यात्रा करू लागलो, एवढ्या दिंड्या करू लागलो, एवढ्या पंक्ती देऊ लागलो, कुठं चाललं सगळं? कुठं चाललं? जप तप कर्म हरिवेन धर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. आहे का नाही पाठ? मग काने लक्षात येत आपल्या. 8:30 वाजले 9 वाजले तर कीर्तनाला हळूहळू ते एवढा उघड काम आहे का घरामध्ये तुमच्या की 8ला कीर्तन म्हणलं तर 8:30 पावणे 9 वाजता तुम्हाला यायला क्षण क्षण हाची करावा विचार. अभंग पाठ नाही का? हरिपाठ पाठ आहे ना. रिकामा अर्धगडे राहू नको, अर्धा क्षण सुद्धा राहू नको म्हणाले, क्षण तर लांबच गेला. मग काने पाठ झालं. जप तप कर्म हरिवेन धर्म वाहुगाची श्रम गेलं ना पाण्यात सगळे किती दिवस केलेलं. एवढंच नाही, रात्रंदिवस माळा जपणं चाललं. रामकृष्ण रामकृष्ण अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा गोपाळ पावे. खाली लक्षात आलं. मग घ्यायला पाहिजे तर लक्षामध्ये आपल्या नाही येत, कारण लक्ष नाही ना. काय ते गप्पा मारत चलत राहतं, आपल्या डोक्यातच येत नाही, विचारच येत नाही आपल्या. मग ह्या डोळ्याला काय दिसणार आहे? नवरा बायको शेताचा बाण गाडी घोडं याच्याशिवाय दुसरं काय दिसणार आहे? म्हणून तुकाराम महाराज म्हणाले मनुष्य हा देह मागून मिळत नाही. मनुष्य हा देह न मिळे मागूता मागून मिळत नाही ना. अरे बाबा उद्धार करण्यासाठी आहे, कारण या देहातून उद्धार होऊ शकतो, या अवयवातून डोळ्यातून हातापासून होऊ शकतो ना. जगात कुठलाच देह करू शकत नाही. म्हणून हा देह अतिशय पवित्र अतिशय चांगला भक्ती हाच देह करू शकतो. आणि हा देह जर वाया गेला तर 84 लाख योनीच्या फेऱ्यात अडकून पडणार आहे. आणि त्याचं दुःख वाटते तुकोबाराला. उडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि त्याचं दुःख वाटतं म्हणून तुकाराम महाराज म्हणाले बाबा चल मी येतो तुझ्यासोबत. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. माऊलींना डोळ्याला बघू. कुणाला सांगू लागले? तुमच्या आमच्यासारख्या संसारिक माणसाला देवांना नाही, कारण देवांना हे भाग्य नाही. आणि त्यांना भाग्य पाहिजे म्हणून ते स्वर्गातले म्हणतात मृत्यू लोकात पाठव म्हणून. स्वर्गीचे आमर इच्छिता देवा मृत्यू लोक भावा जन्मामा. स्वर्गातले म्हणतात मृत्यू लोकात पाठव म्हणून. कशाने? नारायण नामे हो जेवण मग कीर्तने अनंत गाऊ घेते. टाळ्या वाजू भजन करू. टाळीच वाजत नाही, आपल्या हाताचे बाहेर निघत नाही बाहेर. आम्ही किती म्हणणार ठेवतो अजिबात हात हात कपला. अहो गोरोबा काकाचे तुटके हात होते ना, तुटके हात असे कापलेले तुटलेले हात. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये असे तुटके हात आपटत होते, त्यांना हात फुटले. हात ही भजनाची ताकद आहे, टाळीची ताकद आहे. वाजवायचं ना, वाजवा म्हणून सांगावं लागतं. हिन वाजले तर मी वाजेल, त्याने वाजला तर मी वाजू. एक मिनिटवर बघत बसतात, त्याने वाजून मी कसं काय एकटं वाजवू म्हणून. अरे तुमचं तुम्हाला भोगावं लागणार आहे, तुमचं तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचं त्याच्यासोबत येणार आहे. कोणी ना कोणाचे का देवावेन म्हणा नारायण सद्बुद्धीने. ह्या जगात कोणीच कोणाचं नाही, भगवान सुद्धा सद्बुद्धीने म्हणायचं आहे. लोकांचं नुकसान करण्यासाठी नाही, ताकद वाढवून काय फालतूपणा करण्यासाठी नाही दिलेलं हे सगळं. ते स्वर्गातले म्हणतात मृत्यू लोकात पाठव म्हणून. इह लोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाय धन्याने जन्मालो दास. स्वर्गातले म्हणतात मृत्यू लोकात पाठव. आणि मृत्यू लोकात आलेलं काय म्हणतात? तुमच्या आमच्यातलं स्त्री असो पुरुष असो मेलेलं बरं. रोज पेपर काढून बघा, त्यातून आत्महत्या का रोज रोज पेपर काढून. देहच कळणार आहे. एवढे सप्ते एवढे कीर्तन करून चालू कुठं? ऐकायची मानसिकताच नाही ना आपली. आम्ही सांगत पण नाही, आम्हीच अभ्यास करत नाही. आमच्याच घागरी पात द्यायचा, तुमच्या पदरात कुठून टाकणार आहे? गेलंच नाही कोणाला कशाची. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले बाबा असं नको करू, कारण तुझ्या कर्माची परतफेड तुला करावी लागणार आहे. आणि ती परतफेडीची वेळ तुझ्या अवघड येऊ नये म्हणून माझ्यासोबत चल. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. डोळ्याने बघायचे. तर तुमच्या गावात भरपूर बाहेर दिसत आहे. तुम्ही निश्चित आळंदीला जाऊन आला असाल. माता वगैरे फक्त हात वर करा. कोण कोण आळंदीला जाऊन आला या वर्षभरामध्ये? मला आनंद वाटेल जरा. वा छान 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 भरपूर आहे. खूप खूप छान. आता एक छोटासा प्रश्न विचारतो माते, तुम्हाला विचारतो. छोटासा प्रश्न आपला अवघड नाही. कधी गेला होता ताई? किती दिवसाकडे गेला होता? कधी गेला? 2 महिन्याकडे? हा खरं पूर्ण कोणत्या महाराजाचे आम्हाला काही ते गेले? फक्त कधी गेला होता? 3-4 महिन्याकडे, 4-5 महिन्याकडे. सांग ठीक आहे. छोटासा प्रश्न आहे. तुम्ही माऊलीच्या पायाला गेलात, माऊलीच्या दर्शनाला गेलात, एवढं लांबून गेलात बरं का? बरोबर आई म्हणजे तुम्ही आम्ही सगळे चालू बरं का? मला कोणा टीका नाही करायचं, कारण आम्ही सगळे एकाच माळ्याचे म्हणे. आईला फक्त उदाहरण विचारलं, कारण बाकी बऱ्याच हात वर केला. ताईला विचारला. 4 महिन्याखाली गेला, 6 महिन्याखाली माऊलीला भेटायला गेला. 300 किलोमीटर लांब गेला आणि 300 किलोमीटर माऊलीला भेटून मला खास भेटण्यासाठी गेला. संसारातून वेळ काढून गेला. तुमचं अभिनंदन. आता मला फक्त एकटं सांगा की माऊलीला पाहिल्यानंतर माऊलीच्या संजीवन समाधीचे किती टप्पे आहेत? डोळ्याला दिसले नाहीत माऊली. आपण आता छोटासा प्रश्न विचारतो. तुमचा मोठा मुलगा किती वर्षाचा आहे? आपलं उदाहरण चालेल. आईवर अजिबात टीका नाही बरं का? तुम्ही आई म्हणजे आम्ही सगळे सारखेच आहोत. फक्त कोणाला बोलायला लागतं म्हणून घेतलं उदाहरण. किती वर्षाचा आई? 50 वर्षाचा? 40 वर्षाचा? 40 वर्ष. 65 म्हणजे आपण 40-50 वर्षाचा. आता कल्पना करा बरं का फक्त. आता ह्या आईनं त्या लेकराला लग्न कधी पाहिलं असेल? 50 वर्षाच्या लेकराला एक 5 वर्षाचा असताना, म्हणजे 45 वर्षाखाली. 45 वर्षाखाली उगा फक्त कल्पना. असं होणार नाही, फक्त कल्पना आहे. यांचं ते 50 वर्षाचं लेकरू हरव मुंबईमध्ये सापडलं. पोलिसांनी तुम्हाला फोन करून विचारला आई तुमच्या लेकराच्या अंगावरची खून सांगा कुठली तरी.
आठवते? आठवते हा? तिला आठवतं कमरेवरचा पाठीवरचा 45 वर्षाखाली पाहिले बरं का ह्या डोळ्याने. 45 वर्षाखाली पाहिले आणि 45 दिवसाखाली एवढे मोठे संजीवन समाजचे टप्पे पाहिले ते आठवत नाहीत आणि एवढा बारकातील 45 वर्षाखालचा आठवतो. कळलं काय फरक आहे? कळला का तुम्हाला सगळ्याला? ही परिस्थिती आमची हे जगद्गुरूला माहिती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा. आमच्या डोळ्याला एवढी मोठी संजीवन समाधी दिसत नाही आणि एवढा बारकासातील 45 वर्षाचा दिसतो. कारण संसारात माणूस अडकून पडलाय. संसारात माझी बायको, माझं घर, माझं लेकरू, माझं घोडं, माझं हे. आणि मग उद्धार कसा होणार आहे? आता ग्रहादी कागवे हे काही नलगे जावे जे घेते झाले स्वभावे निसंगो. म्हणून माऊली म्हणाले तुला संसार सोडायचा नाही, संसारातच राहा. फक्त बांधून घेतलायस ना त्याला तोड. आम्ही सोडितच नाही. एक हिंदी दोहा आहे, फार सुंदर दोहा मला वाटला, तुम्हाला सांगतो. धुंदी चाटू मार रहे रातभर, धुंदी चाटू मार रहे रातभर, लेकिन नौका नहीं हिली कणभर. रातभर चाटू मारला पण नौका पुढे गेलीच नाही. का? धुंदी धुंद ने ये देख नहीं पाए, धुंदी धुंद ने ये देख नहीं पाए, नौका दूर की गाठी बंधी की बंधी रहे. काय झालं? त्या नावीला ते झाडाला बांधून ठेवलं होतं ना, तिकडे बघितलंच नाही. ते गाठ सोडले, नुसते चाटून मारले, नुसते सप्ते, नुसते कीर्तन सा 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 पा 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 पा. गाठीच गाठी नुसत्या सोडीतच नाही. माझं ऐकलं पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे. अरे कुणाला ऐकलं तू? लेकुरे रेडे अहो त्याला डोबडं वाढत चालतं, तुट्या हाताने टाळी वाजवली तरी चालते हो. सजन कसा या विकू लागे मास, माळ्या सावकाश खरकू लागे. का नाही आपण आमच्या लक्षात येत? एवढे सप्ते करून का ओढू लागला आपल्याला? या कीर्तनात काय खातील तोंडाच्या खात वाजवता राहतील, एकमेकाला बोलतील, मोबाईल करतील, हॅलो आहे कीर्तन करू लेटर. बघा ना प्रयत्न करून कुठतरी अंग दिले भगवंताने. गायला चांगलं दिले, कीर्तना चांगलं दिले, कथे चांगलं दिले, तुम्हाला मृदंगाचं दिले, कोणाला बिन्याचं दिले, एवढं सुंदर दिले भगवंताने. बघ ना त्याच्याकडे. आपुल्याचं आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद साधन आहे सगळं दिलेलं. आपल्याच वैभवे श्रंगारावे निर्माळ वैभव. आता पाय कान्ना हत्ती आमच्यावर मोठे आहे, वाघ आमच्यावर मोठे आहे, गाढव घोडे बैल मोठे आहेत, त्यांचे तोंड आमच्यावर मोठे येतात, त्यांच्या जीव आमच्या मोठे येतात. एवढे शक्तिशाली आहे बैल. गाय कोणत्या गायीनं बैलांना रामकृष्ण हरी म्हणला आमच्यापेक्षा 10 पट तोंड मोठा आहे ना, जीव आमच्यापेक्षा 10 पट मोठे. हेच म्हणू शकतो, आम्हीच म्हणू शकतो नारायण नामे हो जीवन मुक्त. म्हणतच नाही, तोंडच उघडत नाही कीर्तनामध्ये. उगं बसायचं अशी एकमेकाला बघायचं, कोणी वाजवी टाळीचं बाजू, कोणी बोललं तर बोलू, कोणी टाळ्यावर बोलू, कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर करू. अजिबात नाही. आपल्याकडे बघा, स्वतःकडे बघा. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले की या माणसाला संसारात माणसाला भगवंत दिसत नाही, माऊली दिसत नाही. मी येतो आणि जर माऊली तुम्हाला दिसले, माऊलीची संजीवन समाधी दिसली, तुम्हाला माऊलीची आळंदी दिसली, माऊलीची ज्ञानेश्वरी दिसली, माऊलीची गाथा दिसली, माऊलीचा अमृतानुभव चांगदेव 65 माऊलीचा हरिपाठ जर तुमच्या डोळ्याला दिसला ना, मग चिंता करायची गरज नाही. कारण का? माऊली म्हणाले आणि मरणे दया जे आठवे होतेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते चितवा. अरे सदैव माझं चिंतन कर, माझं चिंतन कर. पण त्यासाठी माझ्याकडे बघावं लागतं. तुम्हाला बघावं लागेल ज्ञानेश्वरच्या कोणत्या पानावर या डाव्या पानावर काय ज्ञानेश्वर कशा आहे, माऊलीचा फोटो कसा आहे, किती पानाची ज्ञानेश्वरी आहे, किती ओव्या येतात, किती श्लोक आहेत, माऊलीच्या संजीवन समाधीचे टप्पे किती आहेत, दारात कोणतं झाड आहे, इंद्राने कुठे आहे. हे जर डोळे भरून आलो ना आपण, डोळे बघून या डोळ्यांनी जर बघितलं तर चिंता करायची कारणच नाही. रवी तरी माझी या भक्ताने संसाराची चिंता काय, समर्थाची कांता कोरांना मागे. काय शब्द आहेत ज्ञानोबारायांचे. अरे समर्थाच्या बायकोनं कोरांना भिक्षा मागितली का? तसं माझ्या भक्ताला काळजी करायचं काही कारण आहे का? मी आहे ना सांभाळणारा, मागे पुढे सगळं समोरतून त्याला. आमच्या लक्षातच येत नाही, आम्ही बघतच नाही. अंतुरणावर पडल्यानंतर झोपीमध्ये माऊली आठवली पाहिजे, स्वप्नात माऊली आली पाहिजे, दिंडी आठवली पाहिजे. आणि हे अवघड नाही बरं का. आम्ही सगळे दिंडीत जातो. आता हातावर केलं तुम्ही भरपूर वेळ दिंडीला जाऊन आले. नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तो चोरी. या जगात अवघड काहीच नाही, तोपर्यंतच अवघड आहे जोपर्यंत आम्ही निश्चय करत नाही. काहीही अवघड नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुकाम. कोण सांगतोय तुम्हाला? हे उभा राहिलेला माणूस सांगतोय, ज्याला 10वीला 40% मार्क आहेत. 10वीला 40% मार्क आहेत. 1995च्या बॅचला महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून टॉपर आहे. 2011च्या बॅचला IAS झाला, तुमच्या शब्दामध्ये कलेक्टर. 40%चा माणूस. कारण काय बघितलं? जे पुस्तकं होते ते बघितले, गरिबी नाही बघितले, बापाचे डोळे बघितले, मायचे डोळे बघितले, कसं स्वप्न रंगून आहेत की माझे लेकरू अधिकार होणार आहे, माझे लेकरू अधिकार होणार आहे. मला तिचे ह्याचे डोळे नाही दिसले, मला माझ्या मायबापाचे डोळे दिसले. चला आळंदीला जाऊ. आमच्या आळंदी काय होती? माझं पुस्तक होतं वाटायला आलेलं, माझे अभ्यासक्रम होता, सिलेबस होता माझा, आणि त्याला आळंदीला बघितलं. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर. माझा ज्ञानेश्वर तो होता आणि त्या 400-500 पुस्तक पानाच्या पानाला पाठच करून टाकलं. काही विचारा, प्रश्न कशातून पडणार आहे?
काय त्या 400 पानाच्या पुस्तकामध्ये डोळ्याने बघितल्यानंतर अहो त्या 400 पानाच्या पुस्तकामध्ये ग्रामसेवक आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, तलाठी आहे, PS आहे, तुला जे व्हायचं त्या पुस्तकात आहे. फक्त डोळे उघडून बघ, फक्त डोळे उघडून. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर, आमचा आळंदीत आमच्या डोळ्यात आहे. कारण माऊलीच म्हणाले ना, देवतांतराना भजावे हे सर्वता काही न करावे, स्वधर्म यज्ञ जावे या नायासे, तुम्ही व्रतनियमन करावे, शरीरात पडावे, तुरी केही न वाचावे, तीर्थाशा, तीर्थ करू नको, यात्रा करू नको, उपास करू नको, काही करू नको, पण तुझ्या वाट्याला कर्माकडे बघ. आणि ते कर्म अंतकरणातून कर. जर अंतकरणातून तुम्ही बघितलात ना, त्या डोळे उघडून जर बघितलात ना, तर 2 एकर मध्ये 20 लाख उत्पन्न निघू शकतं. आणि आम्हाला देवाने काय दिलंय, तुम्ही 20 एकरकडे जर दुर्लक्ष केलास तर त्या 20 एकर मध्ये 2 लाख सुद्धा उत्पन्न निघत नाही. हे आमच्या अवतीभोवतीचे उदाहरण आहे. बघतच नाही आम्हाला काय दिलं, आम्हाला काय, अरे काय द्यावं, एवढं सुंदर दिलं ना, 84 लक्ष योनीमध्ये ह्या देहासारखा काय असतं, बघ तुला काय दिलंय. ज्या माणसाला स्वतःकडे बघता येतं त्याला जगाकडे बघायला शिकवावं लागत नाही. ज्याला स्वतःकडे बघता येत नाही त्याला किती शिकवा उपयोगच होत नाही. ज्या माणसाला स्वतःवर प्रेम करता येतं तो कुणावरही प्रेम करू शकतो. ज्याला स्वतःवरच प्रेम नाही तो दुसऱ्यावर प्रेम करूच शकत नाही. मग आधी केले मग सांगितले. आजी कसे आहात, काय सांगा साहेब, तुम्हाला पोरीले बेकारायला अजिबात ऐकणार, तीच काय करेल. बाबा कसे आहात, हो साहेब 4 एकर लई कष्टानं कमवलं, बघा पोरं अजिबात कामं करणार, बरबाद करायला सगळं. काही दुःख नाही सांगायचे, काही दुःख नाही सांगायचे. प्रयत्न करूनही त्याच्यामध्ये बदल होत नाही. वाक्य पुन्हा ऐका, प्रयत्न करूनही त्याच्यात बदल होत नाही. त्या परिस्थितीला 100% स्वीकारायचं, त्याच्याकडे डोळे बघून बघायचं. तो खरा आनंद आहे, ते खराच जीवनातला आपला सगळे हेतुत्व आहे, साध्य होतं त्याच्यातून. का बरं असं म्हणाल मी तुम्हाला, तुमच्या लेकराला 60% मार्क पडले आणि शेजारच्या लेकराला 80% मार्क पडले. तुम्ही किती नाव ठेवलं की त्याच्या बापानं कॉपी दिली, त्याच्या माईनं कॉपी दिली, असं ते पोरगी तसं आहे, पोरग तसं आहे, काही नाव ठेवलं. आणि माझे लेकरू रात्र जागलं, 24 तास जागलं, जेवलं पण नाही पोटाला, ह्याला 60च पडले, त्याला 80 पडले. किती गोंधळ घातला, किती रडापड केली, तर 80%चे 79% होऊ शकतात का? 60%चे तुमच्या लेकराचे 61% होऊ शकतात का? म्हणजे प्रयत्न करूनही ज्याच्यात बदल होत नाही त्याला स्वीकारायचं. त्याचं नाव आहे ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान विठाला. आपली ज्ञानेश्वरी सगळं आपलं जीवन आहे, आपला मिळणारा संसार वगैरे त्याच्यात राहून सुद्धा चांगल्या प्रकारे बघा. जे भगवंताने दिले ते अतिशय चांगलं आहे. मुंबई पुण्याला इकडे तिकडे घेतात ना, रस्त्यावर पडणारी माणसं बघा, कुणाला हात नाही, कुणाला पाय नाही, कुणाला डोळे नाही, तर कुणाला घर नाही, कुणाला झोपडी पण नाही, कुणाला भिक्षा पण मिळत नाही. त्यांनी काय करावं सांगा. आता त्याच्यापेक्षा 1000% चांगलं ठेवलं भगवंताने. आनंदाने राहायचं, प्रयत्न करीत राहायचं. प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल तर आहे त्या परिस्थितीला स्वीकारलं की वेगळ्याने माणसाला संसाराकडे डोळे उघडून बघावं लागत नाही. म्हणून डोळे बघायचं. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर, डोळा पाहू. आणि डोळे देऊन जर डोळ्याला दिसत नसेल ना तर आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये रामायण घडलं म्हणून समजा, महाभारत घडलं म्हणून समजा. हा शब्द वापरले तुम्हाला. इंद्रप्रस्थाला कोणाला होता, दुर्योधनाला होता, बरोबर आहे. द्रौपदीला माहित होतं पुढे पाणी आहे म्हणून, हसून सांगितलं पाणी आहे, पाणी नव्हतं. पाणी आहे म्हणले तिथं पाणी निघालं नाही, आणि जिथं नाही म्हणलं तिथं पाणी निघालं. दुर्योधन पाण्यामध्ये पडला. पडल्यानंतर द्रौपदी काय म्हणाली, आंधळ्याचा पुत्र आंधळा, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर, डोळा बारीक नाही का बरं का. आंधळ्याचा पुत्र आंधळा म्हणला, तुझ्या घरला आलेला तो पाहुणा आहे, तुझा दीर आहे, तुझा भाया आहे. तुझ्या डोळ्याला दिसायला पाहिजे होतं की माझा पाहुणा आहे, माझा दीर आहे, माझा भाया दिसलं नाही. आणि एवढ्या मोठ्या राजकुमाराचा जर आपण अपमान केला तर भविष्य किती भयानक असू शकेल हे द्रौपदीसारख्या बुद्धिमान बाईला दिसायला पाहिजे होतं. दिसलं का सांगा, नाही दिसलं. तो काय म्हणाला, पाणी दिसत नाही ना, आंधळ्याचा पुत्र आंधळा म्हणतेस ना, लग्न करून बघून तो आता दिसलं का नाही. महाभारत घडलं, महाभारत सगळं का डोळ्याला भविष्य दिसलं नाही, फक्त पाण्यावर अपमान करून गेले. ह्या डोळ्याला आपला भविष्य दिसू देत जा, चुकलं तर काय होऊ शकतं. म्हणून महाभारत घडलं. जर आंधळ्याचा पुत्र आंधळा म्हणून नसतं तर एवढ्या टोकाला महाभारत गेलं नसतं, एवढा राग विरोध आला नसता. पण आपल्या डोळ्याला भविष्य पण दिसू देत जा की आपल्या चुकीचा परिणाम काय होतो. कारण का निसर्गाचा नियम आहे, केले काम्य कर्मात ऐसे फळ भोगावया वैसे न पीडिता ऋण जैसे ओसंडे ना ज्ञान बरा म्हणतात. पेरलेल्या जे काही पेरलं आपण, जे काही कर्म केलेलं आहे त्याचे फळ 100% भोगावे लागते. पेड बुई बबुल का आंबा कहा शिपाय. जर बाबळ पेरली, किती खतपाणी घातली तर त्याला आंबे लागणार नाही, त्याला 100% काटेच येणार, काटेच येणार. लक्षात. अंधारात सुद्धा चुकीचं पेरायचं नाही, कारण सगळी रेकॉर्डिंग करताय. चित्रगुप्ताकडे जाणार हा म्हणून त्याला तुम्ही हे केलेलं आहे. आम्ही एवढे पुण्य केले तेवढे केले. सांगितलं तुम्हाला, जपवत कर्म कुठे गेलं, वाहुगाची श्रम
हा आता तुम्हाला सगळं पाठ झाले सगळं बरोबर ना. आता रामायण कसं घडलं बघा, रामायण कसं घडलं बघा. सीता माता मला ते सोनेरी हरवून आणून द्या, कारण मी त्यासोबत खेळेन, माझा वेळ जाईल त्याच्यामध्ये, कारण तुम्ही दोघे तपश्चर्या चालले, मला चालले बाहेर, मी एकटे कशी दिवस काढू. काही लोक म्हणतात हरण कापून तुला चोळी पाहिजे कशी काय. अहो प्रभू रामचंद्राची पत्नी आहे, ते हरणाला कापा कशी म्हणेल सांगा बरं. नाही ना, ते हरणं सोनेरी हरणं कशासोबत असलं की आपण सस्य वगैरे पाळायचो ना आपल्या लहानपणी. आता तो शासनाला बंदी आणली, नियमाचं पालन आपण करावं लागेल. 40-50 वर्षाखाली असायचे आपल्या घरामध्ये पाळलेले आनंद घेण्यासाठी. आता आनंद घेण्यासाठी सांगितलं हरिण आणण्यासाठी गेले प्रभू रामचंद्र. नंतर लक्ष्मणाला पण जावं लागलं आणि लक्ष्मण रेषा मारली. लक्ष्मण रेषा सांगितलं माते कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या रेषेच्या बाहेर जाऊ नको, तुझी सुरक्षितता धोक्यात येईल. रावण रूप बदलून आला, भिक्षा मागू लागला कुठं रेषेच्या पलीकडं. आता सीतेला माहित नव्हती का लक्ष्मण रेषा ओलांडून नाही बघा, डोळ्यात दिसली का नाही लक्ष्मण रेषा. डोळ्याला लक्ष्मण रेषा दिसत असताना ओलांडली रस्ते, ओलांडली काय पाहतो आपण, डोळ्याला दिसत नाही संसारिक माणसाला भविष्य काय, अंधार काय, संकट काय, भविष्यात संकट येणार हे माहित असताना सुद्धा लक्ष्मण रेषा डोळ्याला दिसत असताना सुद्धा ओलांडली आणि अख्खं रामायण बरोबर आहे. मग आपल्याला जे लक्ष्मण रेषा संतांनी घालून दिल्यात ना, त्या ओलांडू नका बरं का, त्या ओलांडू नका. त्या रामायणामध्ये युद्ध झाला, रामाने परत आणलं, आपल्याला कोणीच परत आणत नाही का, कारण त्याला सोडून करतं माझा बापले पुण्यवान, माझी मायली पुण्यवान, माझा पंढरपूरला जायचे, लई गीता पाठायला, लई कीर्तन करायला, लई गाण्याच्या त्यांच्यासोबत ज्ञानोबाने म्हणाले आपुली आपण सोडवण संसार बंधन थोडा वेगळी. आपुली आपण तुमचं तुम्हालाच करावं लागेल. कोणी ना कोणाचे का देवावेन मना नारायण सद्बुद्धीने शेना. महाराजांनी सांगितलं जगात कोणीच कोणाचं नाही, तुमचं तुम्हाला करावं लागेल. बापाचं पुण्य बापासोबत, आईचं सोबत, बाळकोचं नवऱ्याचं त्यांच्यासोबत, म्हणून आपण कर्तव्य करा, आपण करा. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. त्याच्यानंतर आळंदीला गेल्यानंतर अतिशय बारीकीने ज्ञानोबाराला पाहायचं. ज्ञानोबाराची आळंदी म्हणजे काय आहे, ज्ञानोबारांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपल्या घरात आहे, हरिपाठ आपल्याकडे आहे, चांगले पासष्टी अमृत अभंग आहेत माऊलींचे. अंतकरणातून बघायचं, ओवी अक्षर शब्द खूप बारीकीने बघायचं, पाठांतर करायचं. कारण ज्ञानेश्वरी ही माऊलींची वाङ्मयी मूर्ती आहे, साक्षात एका अक्षरामध्ये माऊली बसते. ते काय श्री मुखोने अक्षरे निगती ना जव अक्षरे तवा विद्येचे अंधारे जाऊचे लागे. ती अक्षरे नव्हती ते का ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला चितकळी का उजळल्या. श्रीकृष्णे एक एक अक्षर ज्ञानेश्वरी, एक एक अक्षर. वया म्हणायच्या, अभंग म्हणायचे माऊलींचे, उडरे उडरे कहू ज्ञानबा तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आनंदाने करायचं, हरिपाठ आनंदाने म्हणायचं, देवाची द्वारी शांत चित्ताने म्हणायचं, रोज म्हणताय तसं म्हणजे म्हणतात हरिपाठ रोज घरी गेल्यानंतर असंच म्हणायचं. देवाची द्वारी उभाक्षण भय कोणतं आलं वाटतं बघ तिकडं जप तप कर्म हरविना धर्म डबा नाही भरला पोराचा अजून. पर्वताप्रमाणे पाहता ते अजून आणलीच वाटतं शेताहून. अशीच भूक पाडायची, दन भूक पाडायचं म्हणजे सगळं पदरात पडतात. रोज म्हणतो तसं म्हणायचं. लक्षात आलं का काबर पदरात पडणार झाले तुमच्या ते होती संताची या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. जगद्गुरु म्हणाले आपल्याला चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा माऊलींना डोळ्यानं बघू. आता दुसऱ्या चरणात जगद्गुरु म्हणाले होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. पहिले चरण झालं, पहिले चरण आपल्या लक्षात आलं, आपण आळंदीला आलो. आता आळंदीला काय करायला पाहिजे, होतील संतांच्या भेटी सांगू संसाराच्या गोष्टी. काय होतं सुखाचे आहे का, माझ्या संसाराचं म्हणलं का नाही, आमचा रोजचा अनुभव तसा म्हणून म्हणलं. माय पुराला नोकरी लागली का नाही, पुरीला लेकरू झालं का नाही असं म्हणतो ना आळंदीत गेल्यानंतर. शेत घेतलं का नाही,
घर बांधलं का नाही, रंग मारला का नाही, रंग घराला है ना. संसाराबद्दल बोलतो आपण म्हणून म्हणलं सांगू संसाराच्या गोष्टी नाही ना. मग आता नाही संसाराच्या गोष्टी सांगायच्या. माऊली म्हणतात नाही सुखाचा शब्द वापरला आहे. मग सुख कशा सांगायचं आपल्याला. पोराला नोकर लागली, नातवंड झालो, गाडी घेतली 20 लाखाची, हे नाही सांगायचं. कोरोना होऊन गेला, 1000 लोक मेले, आमच्या बरोबरचे मेले, ओळखीतले मेले, आम्ही नाही मेलो. वाचवलं माऊलीने, वाचवलं का नाही. हरिपाठ येत नव्हता, आता हरिपाठ म्हणू लागलो आम्ही. पारावर जात होतो भजनाला, आता भजनाला चालू पारावर. नातवंड पण चालेल, त्याला पण हरिपाठ येऊ लागला, कीर्तन करू लागले, भजन चालला, आमच्या गावात सप्ताह होऊ लागला. आणि 5 रुपये देत नव्हतं पट्टी, आता 50 रुपये पट्टी देऊ लागलो, झाडलोट करू लागलो, वाढू लागलो. या सुखाच्या गोष्टी सांगायच्या. एक ओळी पाठ नव्हती, आता 5 वेळा पाठ झाल्या. ज्ञानेश्वरी वाचत नव्हते, वाचायला सुरुवात केली. वाचता येतच नव्हतं, नुसतं बोट फिरवायला सुरुवात केलं. माऊलीचा फोटो घरात केला, येतात नमस्कार करू लागलो आम्ही. संध्याकाळी एकत्र बसून हरिपाठ म्हणून जीवू लागलो, 15 वाजता म्हणू लागलो. या सुखाच्या गोष्टी सांगायच्या. होतील संताच्या भेटे सांगू सुखाच्या गोष्टी. संभाजीनगर मार्गे आपण इकडून बीडवरून गेलो, आपण जाताना वडगाव मार्गे जातो आपण. संतांच्या अनेक संत आळंदीमध्ये, त्यांना भेटायचं न चुकता. केवळ ज्ञानोबाला भेटून यायचं नाही, कारण ज्ञानोबाला भेटून आता माऊलीला आवडेल तरी मला माहित नाही. एखाद्याच्या घरला आपण जर गेलो, एखाद्याच्या घरला जर आपण गेलो, फक्त त्या साहेबाकडे, त्या शेतकऱ्याकडे किंवा त्या घरमालकाकडे काम असेल, त्यालाच बोलायचं नाही. त्याची बायको आली तर म्हणायचं ताई नमस्कार जी आहे. लेकरं खेळतायत ना, लेकरांना माहिती बाळा कोणत्या वर्गाला बेटा, तुझं नाव काय, किती मार्क पडले गेल्या वर्षी, तुला काय व्हायचं, अरे वा वा छान, तुला इंग्रजी येते का, इंग्रजी येते का, बोलायचं घरातल्या लेकरा बाळांना सगळ्याला. म्हणजे त्या करत्या माणसाला आनंद वाटतो. कारण त्याचं सगळं ते वलय आहे, त्याचा जीव त्यांच्यामध्ये आहे. ज्ञानोबारांचा जीव सगळ्या संतांमध्ये आहे, सगळ्या संतांमध्ये. आणि त्या संतांना भेटायचं, सुखाच्या गोष्टी सांगायच्या. इकडून जाताना विश्रामबाग लागते. चांगदेव महाराज तिथे आहेत. 1400 वर्ष ज्यांनी माऊलींची भक्ती केली, 1400 वर्ष. अभिमान जरी चांगदेवाला आला असला तर तो आम्हाला दाखवण्यासाठी आलेला आहे. पण चांगदेवासारखा भक्त नाही बरं का, म्हणून चांगदेवाला भेटा. कसं काय चांगले भक्त आहेत. 1400 वर्षाखाली इंद्राचे ते भाऊ होते मरुद्गण, आणि इंद्राने एक आदेश दिला होता सेवा करायला. त्या सेवेत कमी पडले, इंद्राने शाप दिला, जा मृत्यू लोकात जाऊन पड. तेव्हा मृतगणाने पाय धरले इंद्राचे, दादा मला माफ कर, माझ्याकडून चुकलंय, माझा उद्धार कसं होईल सांग. 1400 वर्षानंतर साक्षात विष्णू अवतार घेणार आहे. 1400 वर्षानंतर साक्षात विष्णू अवतार घेणार आहेत ज्ञानोबा यांच्या रूपानं, आणि त्यांच्या माध्यमातून तुझा उद्धार होईल. म्हणून 1400 वर्ष वाट बघून माऊली 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 माऊली. जसं रामायण राम जन्माला येण्याच्या अगोदर लिहिलं राम 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 असे वाक्य करा, तसं 1400 वर्ष जप केलाय चांगदेवाने की माऊली 1400 जन्म आहे, माऊली येणार आहेत, माऊली येणार, माझा उद्धार. 1400 वर्ष वाट बघितले त्यांनी मृत्यू लोकात. आणि हा चांगदेव महाराज तिथे बसलेले आहेत. तिथं जायचं, गाडी उभी करायचं, उतरायचं, नमस्कार करायचं, म्हणायचं काय भाग्यवंत आहात हो, 1400 वर्ष सोबत राहिला, साक्षात मुक्ताई तुमचा आशीर्वाद मिळालाय, मुक्ताईचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला, काय भाग्यवंत आहात. आमची कृपा करा आमच्यावर, तुम्हाला माऊलीचा सहवास लागलाय ना, आमच्यावर कृपा करा, आमच्यावर आमचं जीवन सफल करा, आमच्याकडून भक्ती करून घ्या, आम्हाला भक्ती द्या. जे काही सांगायचं चांगदेवाला सांगायचं. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आपल्या मनात एक शंका येते, चांगदेव महाराज कुठे आणि ज्ञानोबा कुठे. नाही बरं का, दोन्ही सारखेच येतात. कारण आमच्याकडे संत सांगतात, देव पाहावया गेलो, देवचे होऊन ठेलो, राम राम म्हणता रामची होई दे, राम म्हणता रामची होई दे, राम म्हणता रामची होई दे, राम म्हणता रामची होई दे. पदवी घ्यायचे, पदवी घ्यायचे, पदवी घ्यायचे. राम म्हणता म्हणता राम होतं, जय कृष्ण होई जे आपण, ते कृष्ण होई आपल्या अंतकरण, मग संकल्पांच्या आनंद वळंगती सिद्धी. ज्ञानोबा 8व्या अध्यायामध्ये सांगतात की कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण होतो, राम म्हणता म्हणता राम होतो, देव म्हणता म्हणता देव होतं, ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव होतो. लक्षात आलं का. आता हे चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजमय झालेले येतं, म्हणून त्यांना नमस्कार करून बोलायचं. कुठल्याही संताला आळंदी गेलं तर तसंच बोल. त्याचं कारण असं आता इथून लाईटचं कनेक्शन आलेलं तुमच्याकडे, हे म्हणजे ज्ञानोबा आहे. एवढा प्रकाशमान मान्य आहे ना सगळं. आळंदीत हे ज्ञानोबा, इथून कनेक्शन पुढे गेलं हो तर त्या खांबावर गेले, तिथून पुढे गेलं, बरोबर आहे. आता त्या लाईट मधला प्रकाश आणि ह्या लाईट मधल्या प्रकाशामध्ये काही फरक आहे, सारखंच आहे ना. मग इथून प्रकाश गेला मुक्ताईकडं, मुक्ताईकडून गेला चांगदेवाकडं, केशबा खेचराकडं, नामदेवाकडं, चोखोबारायाकडं, बंका महाराजाकडं. बंका महाराजाचा मुक्ताईमध्ये काही फरक असणार, कनेक्शन एक आहे ना सगळं. हा, म्हणून लहान मोठा संत नाही म्हणायचं, लहान मोठा नाही म्हणायचं, तिथे जायचं, त्यांना नमस्कार करायचा, चांगदेवाला. पुढे या, इंद्रायणी भगीरथी. हो हे संत आहेत का. हो, नाथ महाराज म्हणाले, इंद्रायणी भगीरथी जे इंद्रायणी स्नान करती ते मोक्षपदा जाती येत संशय नाही. मणिकर्णिका इंद्रायणीचे स्नान जे करीती मोक्षपदाशी जाती येत संशय नाही.
हे एवढंच नव्हे, इथीचे वृक्ष पाषाण ते अवघे देवदान गुन्हे का जनार्दन येत संशय नाही. येथीचे वृक्ष पाषाण आळंदीतले दगड धोंडे झाड सगळे देव आहेत म्हणाले. सगळे देव तुकाराम महाराज म्हणाले होतील संतांचे या भेटे. आता आपण घेतलं आम्ही देव आहेत, कारण देव कोण आहेत? देवते संत. देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा देवते संत निमित्तच्या प्रतिमा निमित्तच्या प्रतिमा. येथीचे वृक्ष पाषाण ते अवघे देवजन आळंदीतले दगड धोंडे माती देव आहेत. आणि देव कोण आहेत? देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हे सगळे संत आहेत ना, सगळ्याला भेटायचं. नमस्कार, जय हरी इंद्राय नमस्कार, भागीरथीला नमस्कार, आजान वर्ष सुवर्ण पिंपळा जे जे असे भेटत. आता आपण पुढे येऊ. हायबती बाबा आहे दरोजामध्ये, हायबती बाबा पायऱ्यामध्ये न चुकताना नमस्कार करायचा. होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. बाजूला त्यांची समाधी आहे हायबती बाबाची. हायबती बाबाला नमस्कार करा, सुखाच्या गोष्टी सांगा. काय भाग्यवंत आहात, तुमचं दर्शन आम्हाला झालं, आम्ही पण भाग्यवंत आहोत. कोण आहेत हायबती बाबा? हायबती बाबा जेव्हा भजन करायचे ना, ज्ञानोबाची संजीवन समाधी अशी डोलायची, अशी डोलायची. माणसं डोलतात अशा प्रकारची संजीवन समाधी डोलायची ज्ञानोबारायांची. एवढी ताकद आहे हायबती बाबाची. मग त्यांना नमस्कार करा. हायबती बाबाच्या बाजूला जशास तशी संजीवन समाधी केलेली आहे माऊलींची. जशास तशी जाऊन बघा तिथे बारकी, जशास तशी तेवढ्या टप्प्याची जशास तशी समाधी. मग त्यांना नमस्कार करा. पुढे या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा पार दिसतो आपल्याला. तिथं पिंपळाच्या खाली शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणजे 13 दिवस तपश्चर्या केली आणि 3 दिवस ज्ञानोबारायांसोबत बसले जाऊन मध्ये बोलत. काय खाल्लं पिलं असेल, काय बोलले असेल. 72 तास ज्ञानोबारायांच्या सहवासात सुमारे 250-300 वर्ष जाऊन होऊन गेले होते संजीवन समाधी घेऊन. माऊलींची संजीवन समाधी कुठे माहिती नव्हती. काय अधिकार आहे नाथ महाराजांचा बघा. ज्ञानदेवी येऊने स्वप्नात सांगितले मात मद लागे दिव्य तेज पुंजमदनाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे अजान वृक्षाचे मुळे कंठास लागले. येऊने आनंद स्थळी काढवे असे स्वप्न होता आलो अलंकापुरे. तो नंदी माझा रे देखले द्वार एका जनार्दने पुरोपुरे पडले. श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर. श्रीगुरु म्हणले नाथ महाराज आणि 3 दिवस त्यांच्यासोबत राहिले. ज्ञानेश्वरीची व्रत शुद्ध केली. एवढा मोठा अधिकार असणारा महात्मा तिथे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहेत. त्यांना न चुकता नमस्कार करतात, न चुकता. नंतर केशरीनाथ आहेत, त्याच्यानंतर लक्ष्मीनाथ आहेत, बाजूला भोजलिंग बाबा आहेत. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना जेव्हा देहांत प्रायश्चित दिलं तेव्हा लहानाचं मोठं करण्यामध्ये भोजलिंग बाबांनी खांद्यावर घेतलं, काखेत घेतलं. गुळ खोबरं जे काय आपल्या घरात असेल परिस्थितीनुसार त्यांना वाढवण्याचा प्रयत्न केला. मग भोजलिंग बाबांना न चुकता नमस्कार करा. कारण माऊलींच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित झाल्यानंतर आई वडिलांची दोन्हीची भूमिका भोजलिंग बाबांनी वटवली. म्हणून त्यांना नमस्कार. पाठीमागे या मुक्ताई उभी आहे. मुक्ताई उभी आहे. कोण आहेत मुक्ताई? आधी जाती मुक्ताबाई जाती जनी लागे पाय. आधी जाती मुक्ताबाई जाती जनी लागे लागे पाय. महाविष्णूचा अवतार सखा माझा. आदिशक्ती कोण येतात? प्रचंड ताकद आहे, प्रचंड ताकद. त्यांना नमस्कार करा. कारण माऊलीच्या पाठीमागे उभे येतात. माऊलीच्या भगिनी तर त्या भगिनी जेव्हा ज्ञानोबारायांना त्रास दिला, भिंत चालवली, रेडा बोलवला, सगळं केलं, पाठीवर मांडे घातले, सगळं केलं, तर एका ब्राह्मणानं मारलं माऊलींना. माऊलीने झोपडीचं दार बंद केलं. सगळ्यांनी प्रयत्न केला दार काढायला, कुणाचंच ऐकलं नाही. आणि छोटी भगिनी म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वर विश्वपट ब्रह्मदोरा. विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा. ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपल्या भगिनीचा ऐकलं एवढा मोठा अधिकार मुक्ताईचा आहे. म्हणून त्यांना नमस्कार करा. चांगदेव महाराज 1400 वर्षाच्या तपस्येनंतर बाहेर येणार होते. महिना होता
लोकांनी अनेक प्रेत आणून टाकले होते की चांगदेव महाराजच्या दृष्टीनं. चांगदेव महाराज काय करतात, ज्यांचं नाव घेतलं ते प्रेत उठतं. मग त्यांनी विचारले कुठे पळताय सगळे, आणि चांगदेव महाराज येणार आहेत म्हणे. काय प्रेत उठवतात? किती प्रेत जमा झाले? 200-300 प्रेत झाले. सगळे उठवतात का? नाही म्हणे, त्यातले ज्यांचं नाव घेतलं 2-4 लोकांचं तेवढे प्रेत उठतात. ताई म्हणे असा कसा चांग आहे, 300-200 उठवतो. मग ते म्हणे तू उठवू शकतेस का? न उठवायला काय झालं, उठव बरं. तिथं हाड पडलं होतं, त्या हाडाला अशी लाथ आणली. पहिला आईसाहेबांनी लाथ आणली, त्याच्यातून पुत्र उठलं आणि त्या सगळ्या मुडदेऊन कॉक करत पडलं. ते पुत्र उठलं, सगळे मुडदे उठले. ही ताकद म्हणून त्यांना न चुकता नमस्कार करा. माऊलींची भगिनी आहे. आपल्याकडं राखी पौर्णिमा येते, दिवाळीचा सण येतो. व्हिडिओवर आपल्याला व्हॉट्सअपवर एक फोटो येतो बघा, अतिशय सुंदर फोटो वाटतो. कोण आहे त्या फोटोमध्ये? ज्ञानोबाराय वाकले आणि पाठीवर मुक्ताई घेतलेली आहे. किती सुंदर हसतात बघा. जर बारीकीने माऊलीवर प्रेम करत असाल ना तर डोळ्यात अश्रू येतात. एवढा दुःख सुद्धा एवढा आनंद घेतात बहीण भाऊ. म्हणून ते आहेत, त्यांना नमस्कार करायचा. पुढे या 11 रुद्र तिथे आहेत, कारण हनुमंतराया भगवंत महादेवाचा 11वा अवतार आहे. जेवढे हनुमान आपल्याला दिसेल त्यांना नमस्कार करा. पुढे या अजान वृक्ष, अजान वृक्षाची मुळी कंठास लागली येऊन आनंद सरी काढवेली. अजान वृक्षाचे पान जात भक्षून करील अनुष्ठान त्या साध्य होईल ज्ञान येत संशय नाही. नाथांचा प्रश्न आपल्याला सांगितलं, उत्तर सांगितलेलं आहे. त्या अजान वृक्षाला नमस्कार करा. एक ओळी वाचा, 5 वेळा वाचा, कारण तिथं बाजूला पहिला अध्याय आणि 12वा अध्याय कोरून लिहिलेला आहे. तुम्हाला वाचता येत नसेल तर जे पाठ आपलं म्हणा, नमस्कार करूया. कारण का येथेचे वृक्ष पाशांत अवघे देवजान. झाड सुद्धा देव आहे, तिथले झाड सुद्धा देव. नामदेव महाराज म्हणतात मृत्तिका पाषाण पंचक्रोशीचे खडे झाले पाधर पुढे ब्रह्मरूप. सांगता ती देव ऐकते रुक्मिणी नामा म्हणे चक्रपाने वर दिला. वर दिलाय पांडुरंगाने. त्या पंचक्रोशीतले दगड धोंडे झाडं सगळे संत, सगळे देव आणि सगळी ताकद ज्ञानोबारायांची त्याच्यामध्ये आहे. म्हणजे त्यांना जरी भेटलं तरी आपला उद्धार होऊ शकतो. म्हणून अजान वृक्षाला न चुकता नमस्कार करा. खाली उतरल्यानंतर विठ्ठल माऊलीच्या वडील आहेत, त्यांना नमस्कार करा. पुढे सुवर्ण पिंपळ दिसतो. जगाच्या पाठीवर एकमेव हा पिंपळ आहे. कुणाच्या दारात आहे? देवाची द्वारी, जयाची हे द्वारी, पुण्याचा पिंपळ. 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 पिंपळ अंगे से बळ रेडा बोल. एकमेव पिंपळ, एकमेव पिंपळ. माऊलींच्या वडिलांनी संन्यासाश्रम घेतला. लेकरं बाळ झाले होते. आईसाहेब रडू लागल्या, रुक्मिणी माता रडू लागल्या. नवरा परत येण्याची तुसभर सुद्धा अपेक्षा नव्हती. इंद्रायणी स्नान करायचं, तुळशीला पाणी घालायचं आणि जड अंतकरणानं एवढा मोठा ओटा असलेल्या त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालायच्या. 5-50 लोक तिथे बसू शकत होते. एवढा मोठा पिंपळ. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जड अंतकरणानं एका फेरीमध्ये जवळपास 50 वेळा रामकृष्ण हरीचा एवढा मोठा तो पिंपळाचा पार होता. आणि रामकृष्ण हरी म्हणत 1,00,000 प्रदक्षिणा घातल्या. जगाच्या पाठीवर एकमेव पिंपळ हा एकमेव ज्ञानोबारायांच्या दारातला. एका मातेनं 1,00,000 प्रदक्षिणा म्हणजे 50 लाख वेळा रामकृष्ण हरी म्हटले, 50 लाख वेळा. आणि त्या पिंपळाला नमस्कार करा. का इथेचे वृक्ष पाषाण. आणि पांडुरंगाने काय सांगितलं? सांगता ती देव ऐकते रुक्मिणी नामा म्हणे चक्रपाणी वर दिला. वर दिला की ते सगळं दगडे धोंडे सगळं ब्रह्मरूप आहेत. म्हणजे आम्ही ब्रह्मरूप होऊ शकतो. त्या सुवर्ण पिंपळाला नमस्कार करा. मध्ये या विनेकरी उभा असतो, रामकृष्ण हरी म्हणत असतो, त्यांना नमस्कार करा. पुढे या अनेक संतांच्या फोटो तिथे लावल्यात. मग त्याच्यामध्ये जोग महाराज आहेत, मामासाहेब दांडेकर आहेत, कीर्तिमुख आहे, अनेक संत आहेत, नरहरी महाराज आहेत, चोखोबारा आहेत, गुरुबा काका आहेत, त्यांना नमस्कार करा. पुढे या माऊलीची संजीवन समाधी दिसते. किती टप्प्याची आई? आता गेल्यानंतर बघा, मोबाईल काढून बघा. तुम्हाला तिकडं काय करतात मोबाईल काढवा. नाटक थोडं नाटक करायला कोणी कमी पडणार नाही. पटकन काढसा घरी गेल्यानंतर बघा. आणि मग तिथे उठून माऊलीला सांगा. काय सांगा? समाधीचे शेजेपाशी बांधणी घाली ध्यानाशी
किंबहुना निकटने झाले मग अंतकरणात तुम्हाला माऊली कृपा असू द्या बाबा, भक्ती आम्हाला द्या बाबा, सांभाळ करा, कारण तुमच्याशिवाय जगात कोणीच आमचा हात धरू शकत नाही आणि कोणीच आम्हाला सांभाळ करू शकतो. अंतकरणातून सांगूया, अजिबात दुःख सांगू नका का. होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या. या संतांना भेटलो आपण, सगळ्या सुखाच्या गोष्टी सांगितल्या. माऊलीला सुखाच्या गोष्टी का सांगायच्या? कारण जगाच्या पाठीवर माऊली असे आहेत, पांडुरंगाने स्वतः सांगितलं, परीसे ज्ञान राजा बोले जग जीवन, तव सर्वज्ञ सुखमूर्ती, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. या जगातली सुखाची मूर्ती तू आहेस, सुखाची मूर्ती तू आहेस. कोण? 14 भुवनामध्ये पांडुरंग म्हणाले सुखाची मूर्ती. ज्ञानदेवापाशी आनंदी आनंद, नाचतो गोविंद कीर्तनाशी. सुख आणि आनंद कुठे आहे? नामदेव महाराज म्हणाले ज्ञानदेवापाशी आनंदी आनंद, नाचतो गोविंद कीर्तनाशी. नामा म्हणे आनंद अलंकापुरी, काही दिवस हरे राहू येथे. अरे पांडुरंगा राहू ना, कारण जगातला सगळा आनंद इथे, सगळं सुख इथे आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणाले सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. सगळ्या सुखाच्या लहरी आहेत. लहरी आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, विहिरीच्या काठावर जाऊन बसा तुम्ही, थंडगार हवा येते का सांगा मला? नाही येत. आणि नदीच्या काठावर बसल्यास, तळ्याच्या काठावर बसल्यास, समुद्राच्या बसल्यास, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ओ ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ओ ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सागर आहेत माऊली, विहीर नाही तर विहीर नाही, सागर आहेत. सागर म्हणजे कुणालाही यारे यारे लहान थोर जो जीवांशील तो तेल, कुणालाही, कारण सागर आहे हा. थंडगार हवा, सर्व सुखाच्या लहरी आहेत. लहरी ज्ञानोबराकडे सुखाच्या. तुका म्हणे तेथे सुखा काय म्हणे राहे समाधान. सुख जर पाहिजे ना, तुकाराम महाराज म्हणाले चल आळंदीला, तिथं सुख आहे. तुका म्हणे तेथे चोखोबाऱ्याला विचारा, ज्यांच्या झोपडीमध्ये भगवंताने दहीभात खाल्ला, चोखोबाऱ्याच्या गालावर मारला तर पांडुरंगाचा गाल फुगला होता, मेल्यानंतर चोखोबाऱ्याच्या हाडात उठ्ठ लावायला येत होता. त्या चोखोबाऱ्याने सांगितलं सुखानुपमा संतांचे चरणे, प्रत्यक्ष अलंका भुवने नांदत असे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली निगमवल्ली प्रगट केली. सुख कुठे? ज्ञानोबऱ्यांकडे सुख आहे. कारण का? सुखाची मूर्ती ज्ञानोबा आहे. तर आम्हाला काही जर मिळायचं असेल, प्राप्त व्हायचं असेल, आशीर्वाद मिळणार असेल ना, बायको लेकरं नवरा बायको यांच्या पुरतंच मागतो आपण. माऊली आमच्या पुरतं मागत नाही. एकाने एकाला द्यावी ज्ञान हीच प्रथा होती पूर्वी. ज्ञानोबऱ्यांच्या सुद्धा अनेक संत झाले, अनेक भक्त झाले, पण आम्हाला माहीत नाही. का माहिती नाही? कारण कुणी काही लिहूनच ठेवलं नाही ना. लिहिलं कुठून सुरुवात झाली? ज्ञानदेवे रचिला पाया, म्हणून तिथून आम्हाला कळालं. आणि एकाची प्रथा एकाला द्यायची, मोडायची, सगळ्या जगाला वाटू द्या. आणि जेव्हा काय मागणी केली? किंबहुना सर्व सुखी. बघा काय ज्ञानेश्वरी, सगळे सुखी. मायबापाला देहांत प्रायश्चित देणारे पण, जोड्या फाडणारे पण, झोपडी जाणारे पण, घराच्या बाहेर काढणारे पण, किंबहुना सर्व सुखी. आणि निवृत्तीला जेव्हा होकार दिला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया. म्हणजे सुख आहे सगळं ज्ञानोबऱ्याकडे. सुखाशिवाय दुसरी भाषाच नाही. तुकाराम महाराज म्हणाले होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. तुम्ही आम्ही संत चौकार भगवंताचं नाव घेतो, त्यांच्यात आमच्यात फरक हाच आहे. फक्त आम्हाला विसर पडतो, काही वेळेपुरतं आमच्याकडून चांगलं घडतं, पुन्हा संसारात अडकले चुकीचं होतं. नाही करायचं. मी तुम्हाला स्वतः उदाहरण सांगत होतो, या जगात अवघड नाही. 15-20 दिवस दिंडीमध्ये आपण जातो, 15-20 दिंडीमध्ये बरं का. आणि काय म्हणतो ज्ञानबा तुकाराम म्हणतो. मला खरं सांगा, दिंडीतून 15-20 दिवसानंतर घरी आल्यानंतर, घरी झोपल्यानंतर, तुम्ही घरी झोपले का दिंडीतच होते? 2-3 दिवस सुरुवातीचे कुठे होते? दिंडीतच होते. दिंडीतच. कारण स्वप्नामध्ये ज्ञानबा तुकाराम चाले दिंडी उडाल्यात, आपण उड्या मारताय का नाही? 2-3 दिवस पुन्हा संसारात अडकलो. 15-20 दिवसात जर पडले वळण इंद्रिया सकळा जर सवय लागू शकते, तर 20-25 वर्ष सत्य करून का सवय लागत नाही? कीर्तनाचा सारांश तोच असतो. भांडण करू नका, रिकाम हाताने रिकाम जाणार आहे, भोगावं लागतं, फलं असतात, पापाचे फल दिसताना फलं, चुकल करू नका, कोणाला अन्याय करू नका. मग सख्या भावाचे बांधण फेडायचे बंद झाले का तुमच्या गावातले? एक पण भांडण नाही का तुमच्या गावामध्ये? विहिरीच्या हिश्श्याचं, शेताकडे जायच्या वाटायचं नाही का? आणि जर असेल विहिरीच्या हिश्श्याचं आहे, सख्या भावाचे बांध फुटल्याला भांडायचं, बांधाचे भांडायचं, मग कशाला सत्य करायचे होता पुढचे? जर आपल्याला ऐकायचंच नाही तर जप तप कर्म वृद्धी शुद्धी निधी अवघीच उपाधी जोत्या परमानंदी म्हणून नाही. ते काय नाही पाणी टाकून चला जायचं सगळं गप्पा मारायच्या, म्हाताऱ्या माणसं एकमेकाला बघ, त्याला बोलायचे, ह्याला बोलायचं, त्याला आर दिलं कुठे बोलत राहतात, काय दिलं. मग आम्ही हसवायचो, विनोदाचार
हा हो 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 बघू बघा काय मस्त मस्त मोबाईलमध्ये तेच घरामध्ये तेच संसारामध्ये तेच आयुष्य तसंच होऊ लागलं काही सुधारायलाच तयार नाही ऐकून घ्यायला तयारच नाही आपण चार तर मी बाहेरचं सांगू लागलो का जे संतांनी सांगितलं तुम्ही मला सांगू लागलं मग का कळून आपल्याला तुमच्या घरात ज्ञानेश्वर आहे तुमच्या घरात बाप आहे का वाचता येत नाही पण का समजून घेते नाही घ्यायचं देईल ना 1000-500 कसला भारी महाराज म्हणतो 11,000चा भारत नाही मोठा 15,000 का पण फुकटा महाराजचा बेकार असतो बघून घेतला देऊन तर बघा संधी नाही डोक्यातून काढा पर्याय नाही बरं का कारण माऊलीने प्रमाण दिलं आपुली आपण करा सोडवून ज्याचा त्याला भोगावं लागणार आहे आयुष्यातला गेलेला कुठलाही क्षण वापस येत नाही इव्हन गॉड कॅनॉट पास होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरी बदल करत नाही म्हणून सुखाच्या गोष्टी सांगायच्या बाबा कसं आहे काही खरं नाही माझं आजी काय आपलं काही खरं अजिबात दुःख सांगायचं नाही ते फार मोठा माणूस म्हणून सांगितलं कोण सांगितलं मोठा माणूस म्हणून ते आजीने भारी म्हणून सांगितलं आज तिच्या घरात तुझ्यापेक्षा बेकार परिस्थिती आहे पळस गेला कोकणात 3 पाण्यात चुकला इथे पळसाला 3च पाण्यात तिकडे 3च पाण्यात त्याच्या घरात त्याचं आपल्या घरात काही नाही सांगायचं भाई या ते विरक्त पुरुष त्याची विष निराशा त्या दुःखदा विले नावडे अजिबात दुःख नाही सांगायचं सुखाच्या गोष्टीचा मस्त आनंद घ्यायचा कारण सगळ्या सुखाच्या ललित ज्ञानेश्वरीमध्ये येतं हरिपाठामध्ये येतं म्हणायचं गायन करायचं आनंदाने करत राहायचं सगळं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणतात चुकती फेर नुसतं ज्ञानोबरायांचं नाव जर पुन्हा पुन्हा घेतलं तर फेर चुकतील कारण कोण आहेत ज्ञानोबर आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जनाबाईने सांगितलं महाविष्णूचा अवतार आहे ज्ञानोबर आहे महाविष्णूचा अवतार आहे म्हणून चुकीचं फेर पडते कारण का सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे 14 गुणाची सत्ता विष्णूच्या हातात आहे भृगुऋषीने यज्ञ केला होता सर्वात श्रेष्ठ देव कोणता त्रिगुणातील कोणता सत्वरज तमाच्या पलीकडे फार मोठी परीक्षा झाली आपण श्रीमद भागवत ऐकलेलं आहे महादेवाकडे गेले महादेवा पैसे त्यांना जमलं नाही महादेव रागावले ब्रह्मदेवाकडे गेले तिथं अडचणीच आल्या मग त्यांनी सांगितलं विष्णूकडे गेले छातीवर लात मारले विष्णूने पाय धरले सांगितलं देवा सर्वात श्रेष्ठ तू आहेस कोण आहे श्रेष्ठ विष्णू आहे आणि त्या विष्णूचा अवतार जनाबाई म्हणाले महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञाने सेना महाराज ज्यांच्या वतीनं राजाची दाढी गेली अंगातला 10 गेला त्या राजाचा सगळा आणि त्या सेना महाराजांनी सांगितलं साक्षात भगवंतांनी सेवा केली सेना महाराजांच्या वतीनं त्या सेना महाराजांनी सांगितलं विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वराच्या चरणी सेना आला लोटांगणी चोखोबाऱ्याचं उदाहरण पाहिलं आपण झोपडीत भयभाग खाला तर पांडुरंगाचा गाल फुगला होता चोखोबाऱ्याला मारलं तर त्या चोखोबाऱ्याने सांगितलं महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर आयशा संतांच्या चरणी चोखा घालितो लोळणी महाविष्णूचा अवतार म्हणून सांगू लागले रोज आपण आरती करतो गोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी पांडुरंगाचा अवतार आहे आणि साक्षात पांडुरंगाने सांगितलं देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे अरे मीच आहे ना ज्ञानदेव माऊलीने प्रमाण दिलं ना करेल ते काय हे महाराज काहीही करू शकतात मूळदेव सच्चिदानंद उठवला सायन्ना उठवला गोपाळ उठवला कमाल उठवला भिंत चालवली वेडा बोलवला पाठीवर मांडे भाजले कृष्णकंत कामाच्या घरामध्ये स्वर्गातले श्राद्धासाठी बोलून मायबाप बोलवले आणि सगळी ताकद ज्ञानोबाऱ्यामध्ये म्हणून तुकाराम महाराज म्हणाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर मुखातून म्हणायचं कोण सांगू लागले तुम्हाला माहिती आहे का हे जन्मूळच्या फेऱ्या चुकत तुकोबर आहे कोण आहे तुकोबर आहे अहो त्यांचं नुसतं नाव घेतलं तर हे कापतो तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम धन्य तुकाराम केले
ते स्वयंभू आहे ते गेलो नको. हा शब्द आहे तुकाराम महाराजांचे. काय म्हणाले? आम्ही विधीचे जनिते. विधी म्हणजे ब्रह्मदेव, त्याला जन्म घालणार म्हणजे त्याचा बाप म्हणाले तुकोबा आहे. कुणाचे? ब्रह्मदेवाचे. ही ताकद आहे तुकोबारायची. तुकाराम तुकाराम नाम घेता काप. नुसतं तुकोबारायचं नाव घेतं यम कापतो. त्या तुकोबाराने सांगितलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता. अरे माऊलीचं नाव घेतलास ना तर जन्म मूळच्या फेऱ्यातून चुकलास म्हणून चिंता करायचं कारणच नाही. कारण काय नियम आहे श्रेष्ठता. उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे. हे घटी काय यंत्र जायचे परिभ्रमे गा. जन्माला आलं की मरावं लागतं, मला तर घ्यावं लागतं. संत सांगतात आपले. तुका म्हणे गर्भवासी सुखे झाल्या मागील भविता जन्मी हेची करीत आलो आम्ही. जन्मोजन्मी आम्ही भूपुण्य केले तेव्हा या विठळे. म्हणजे थोडक्यामध्ये पुनर्जन्म हे आमचं साहित्य मानतं, संत साहित्य सांगतं. आणि याच्यातून मुक्ती जर पाहिजे असेल, 84 लक्ष युनिट जर मुक्त पाहिजे असेल तर काय व्हायला पाहिजे? माऊली करायला पाहिजे. सोमायाचे आडवस्त्र लावून 1 लाख खेळवी सूत्र बाहेर नटी छायाचित्रात 84 लक्ष. काबर माऊलीवर बोललो आपण. आतापर्यंत कोणत्या कोणत्या संतांनी जलभिंग चालवली? 1400 वर्ष तपश्चर्या करून चांगदेवाला चालवता आले नाही. वाघावर बसू शकले, चाबूक हातात घेऊ शकले, पण निर्जीव भिंत नाही चालू शकले. रेडेला कोण कोण बोलून आतापर्यंत नाही. मेलेले मुर्दे करून ठेवले. दुसऱ्या संताच्यात मारून टाकले तर त्यांनी देवाचा धावा केला. पांडुरंगाला लुटावं लागलं. ज्ञानोबारांनी धावा नाही केला. बाकी म्हणतात तेव्हा आम्ही भक्त, तू देव असं काय तर सांगता संत, आम्ही संत तू भक्त, तुझा भक्त वगैरे, तुझा दास तू मालक वगैरे. पण माऊली तसं म्हणत नाही. मी तू पण जाऊ दे दुरी एकचे गोंगडे पांघरू. अरे तुझ्या तर माझ्या काही फरकच नाही देवा. तुझा सगळा अधिकार माझ्याकडे आहे ना. मी कशाला चिंता करू कशाची? म्हणून सगळे संत म्हणाले चला आळंदीला जाऊ. होतील संतांचे आवोटी. संत सज्जनांचे माहेर ते ह्या अलंका भूमीवर अलंकापूर. आळंदी आहे आणि त्याला बघायचं आपल्याला, त्यांचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकेल. का बरं चुकेल? कारण माऊलींचा अधिकार सगळ्यात मोठा आहे. माऊलीकडे सगळे अधिकार आहेत. म्हणून माऊली स्वतः म्हणतात भय कलितिया माझी महाकाळू तो मी म्हणे गोपाळू. श्वापदा माझी शार्दळू तो मी चिजाड. आणि मी महाकाळ आहे म्हणले, कळी काल. आणि माया काय? विष्णूच्या अधीन आहे. माया विष्णूच्या अधीन आहे. बघा तुम्ही श्रीमद भागवत बघा. महादेव सुद्धा मायला बोलले. अमृत वाटण्यामध्ये जे मोहिनीचं रूप घेतलं होतं ना, ते महादेवाला मोहिनीचं रूप पाहिजे होतं. 8वा स्कंद बघा श्रीमद भागवतातला, बहुतेक 12वा ते 8व्या स्कंदातला. त्याच्यामध्ये महादेव सुद्धा बोलले, विष्णूकडे गेले म्हणे की मला मोहिनीचं रूप पाहायचं आहे. देवा तुम्हाला मोहिनीचं रूप पाहायचं का? असं म्हणतात. गोपवनामध्ये एका उपवनामध्ये अतिशय सुंदर स्त्री बॉल खेळत होती, चेंडू खेळत होती. आणि महादेवाने तिला जाऊन गळ पाठवलं. त्याच्या लक्षात आलं की आपण मायेमध्ये अडकलो. कृष्ण अवतारामध्ये ब्रह्मदेवाने वास्त्र लपून टाकले, गोपाळ लपून टाकले. कुणाचे? कृष्णाचे म्हणजे विष्णूचे. त्यांनी काय केलं? कालिंदीचे हृदय शल्य फेडले जे नेहमी जलद गोकुळ राखले. वासुरासाठी लावले विरांचे सपिसे. वेट लावलं त्या ब्रह्मदेवाला. नवीन वास्त्र केले, नवीन गोपाळ करून टाकले. कारण माया यांच्या आधी नाही. त्यांची भक्ती केली की माया आपल्याला काही करत नाही. अहो माऊलीचं तर नुसतं नाव घेतलं तर माया पडून जाते. ज्ञानदेव म्हणता माया पडून जाते. काहीच करते. ब्रह्मदेवाला फसवेल, 33 कोटी देवाला फसवेल, पण त्यांच्या भक्ताला फसू शकत नाही. कारण का? माऊलीने हात धरलेला असतो आपल्या भक्ताचा. चालवीशी हाती धरवणे ते जातो ते तुम्हाला सांग. बाबून जसं चालतो ना तसं माऊली आपल्या भक्ताचा हात धरतात. माऊलीने हात धरला की चिंता करायचं कारण नाही. मी एका ठिकाणी ॲडिशनल कलेक्टर म्हणून रुजू व्हायला गेलो. साहेब संध्याकाळी उशीर झाला, साहेब घरी गेले होते. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी जाऊ म्हणलं आपण रुजू व्हायला. फोन आला की बाबा साहेब म्हणजे बोलवलीत बंगल्यावर या. आम्ही गेलो बंगल्यावर. तिथे मोठं गेट आता जिल्हाधिकारीसाठी एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाचा आय एस अधिकाऱ्याचं घर मोठंच असणार ना. मोठ्याला गेट होतं ते कुत्रं भूक लागलं. पांढरं शुभ्र मोठं कुत्रं भूक लागलं. आता तिथे गार्ड होते, शिपाई होते, धरण्याचा प्रयत्न केला पण ते भूकच लागली. मी तिथेच थांबलो गेटमध्ये. साहेबाला कळलं की मी आलोय म्हणून. आणि तर साहेब अरे फडसाहेब आलेत का? हो आले. सर साहेब आले. ते गेट काढला, माझा हात धरला. म्हणून सर ते कुत्रं नाही काही करत नाही. साहेबांनी हात धरला आणि त्या कुत्र्यानं भुकायचं बंद केलं. चाला मग चावल नाही का चावते खेटून चाला पायात तिकडे खेळायला पण अजिबात भुका नाही झालं, चावना झालं. कुणी हात धरल्यावर? कुत्र्याच्या मालकाने. बरोबर आहे. कळीला जन्म कुणी दिलाय? काळाला कुणी दिलाय? मायेला कुणी जन्म दिलाय? सगळे विष्णू निर्माण झाले. आता ज्ञानोबा यांनी जर हात धरला आपला
ज्ञानोबारांनी जर हात धरला तर कळी काळ काही करू शकेल का, माया काही करू शकेल का? आणि जर समजा ते कुत्र जर मला चावलं असतं, भुकलं असतं, तर त्या मालकानं त्या कुत्र्याला ठेवलं असतं का? काढून टाकलं असतं, जाऊ तू घरचा, आमचा काही कामाचा नाही. तसं जर काळ कली जर माया आम्हाला त्रास देऊ लागली तर माऊली काय म्हणते, तुला नोकरीनच काढून टाकतो, माझ्या लेकराला भुकतो का? ऐसे अंगणे योगी पिकली म्हणे जे अंगी त्याचे काही एक सांगी जे सर्व मी करी. माऊली म्हणाले माझ्या भक्ताचं सगळं मी करतो, सगळं मी करतो. त्याच्या केसाला धक्का लागू देत तुम्ही अंत करा, तुम्ही ज्ञानेश्वर म्हणायचं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकटी पेट, मुखातून का म्हणायचं? कारण मुखातून म्हणलं तर ऐकू येतं का, वाचे गीत गायचे, वाचे गीत गायचे, गाता गाता श्रवणी ऐकी जे रया. म्हणून आपण ना वाचत वाचत मग आपल्याला झोप येत नाही, अभ्यास होतो, आपलं चिंतन होतं, आपल्याला ऐकू येतं, बाहेरचा आवाज येत नाही. म्हणून स्वतः म्हणायचं, वाचव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणायचं. ज्ञानेश्वर म्हणायचं म्हणजे काय, माऊलीचा हरिपाठ म्हणायचं, माऊलीची ज्ञानेश्वरी म्हणायचं, माऊलीचे अभंग म्हणायचे, माऊलीवर प्रेम करणाऱ्या संतांचे, नामदेव महाराजांचे, तुकोबाराचे, गोरबा काका असे सगळे बंका माझ्या सगळ्या संतांचे अभंग पण म्हणायचे. ते माऊलीला सगळं आवडतं, कारण ते सगळी त्यांची माणसं येतं. माऊलीने सगळ्याचा हात धरल्या, माऊलीच्या हृदयात ते येतं, त्यांच्या हृदयात माऊली येतं आणि आपल्या हृदयात पण ते येतं. म्हणून चिंतन करत राहायचं. बघ पाहुण्या जेवलास का, खाल्लास का, दिसतात, अरे कुठे दिसतात, काही बोलायचं नाही. आल्या कीर्तन आले यायला पाहिजे, वाढले चांगलं कीर्तनाचं कसे असू जावं, या ना 4 शब्द कानावर पडतील ना आपल्या. 7 वाजता कीर्तन असं हळू हळू हळू. नाही आता तर रूपाचा अभंग चालू आहे, अजून महाराजांनी, आता महाराजाचा रूपाचा अभंग सुरू झाला, अजून पहिली चाल झाली नाही. कुठपर्यंत चाली करता हो घरात बसो, त्या चाली सोडून द्या, कारण ती चाल त्या काळाला नाही आवडत. तो उचलल्याशिवाय हात नाही संपलं की संपलं. फक्त ज्यांनी हात धरला की हिंमत करत नाही, भूकतच नाही आपणाला. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती भेर. 14 भुवनाच्या मालकानं हात धरले, ज्ञानोबारांनी दिले. संजीवन समाधीमध्ये ज्ञानोबा येतात. 300 वर्षानंतर सुमारे नाथांना जर बोलू शकतात, तुळोबारांची भेट झाली, तुकोबारांची झाली, सेना महाराज झाले, अनेक संतांची भेट माऊली होऊ शकतात. तर तुमची आमची पण होऊ शकते, तुमची आमची पण होऊ शकते. कारण संतांचे शब्द नव्हे, एक एक अक्षर सत्य असतात. शब्दच नाही, एक एक अक्षर सत्य असतात. तिने आबाल सुबोधे मोहिनी प्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफिले. ज्ञानेश्वरीतले एक एक अक्षर ब्रह्मरस आहे, एक एक अक्षर ब्रह्मरस आहे. जर वाचता येते ना, नुसतं बोट फिरवा, नुसतं बोटा माऊली 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 म्हणून. कोणती कॉलनी होती ती संभाजीनगरला आपण, हां लक्ष्मी कॉलनी. तिथं माझं प्रवचन झालं आता 3 महिन्याखाली. प्रवचन संपला, ते आजी आल्या 117 वर्षाच्या, हातात काठी टेकत आल्या. काकामध्ये ज्ञानेश्वरी होती. मी म्हणून आई पाया पडू देत नाही मी कोणाला, नाही मी पडणार नाही महाराज, मला माहिती आहे तुमचा नियम आहे. कारण का नियम आहे तसा, कीर्तनकाराच्या पाया पडास कुठे लिहिलेलं बरं का. पंढरीशी नाही कोणा अभिमान, पाया पडे जन एकमेकांच्या पाया पडा, हा नियम आहे. एवढ्यांच्या पाया पडणं मला शक्य होणार म्हणून माझ्या कोणी पाया पडू नका. कारण माऊलीने सांगितलंय, पूजता डोळा देखावी स्वकीर्ती नाही कावी. मी अमकाय शिनो हावी शे चिलो काते सत्काराचे के गोटे की आदरेशी भेटे मरणे से साठे नमस्कारिता. माझा भक्त तोच होऊ शकतो ज्याला पूजा आदर सत्कार केला आवडत नाही. आणि कोणी पाया पडलं तर मरणे से साठे नमस्कार, मरणे आता झाल्या पाहिजे. म्हणून कीर्तन चालू असताना संपल्यानंतर कोणी माझ्या पाया पडून एवढ्याच्या पाया पडणं मला शक्य नाही, कुणीच पाया पडणार नाही. दुसरा विषय, त्याने बुक्का लावला महाराजांना, मी बुक्का घेतला नाही, हार घेतला नाही. महाराजांनी असं कसं केलं, बुक्का घेतला नाही, मला शंका काढून टाका, कारण तुम्ही डोळे उतरून बघत होते माझ्याकडे, काबर घेतलं नाही म्हणून. त्याचं उदाहरण उत्तर असं आहे, बुका लावू नये भाडा, माळ घालो नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेती देती ती नरका जाती. द्रव्य घेती तुकाराम, बुका लावू नये भाडा, माळ घालो नये गळा. कीर्तनकाराने बुका लावून घेऊ नये आणि गळ्यामध्ये माळ घालू नये, हार घेऊ नये, प्रमाण आहे म्हणून घेतलं नाही. असो, त्या आजी आल्या, ते संयोजक सांगत होता की सर त्या आईला ब काहीच कळत नाही, अक्षरच वाचता येत नाही, अक्षर पण वाचता येत. पण हिने 2 ज्ञानेश्वरीचे 2 पारायणे केले. मला अक्षर वाचता येत नाही, पारायण कसे केले मला एवढं माहिती आहे. एखादा शाळेत जर गेला नसेल तर आमचा बरेच वारकरी आमच्यात असे आहेत की ज्याला गाथा पाठ आहे, त्यांना ज्ञानेश्वरी पाठ आहे, गीता पाठ आहे, शाळेत न जाणाऱ्यांना. पण वाचता येतं हे मला माहिती नव्हतं. ब कळत नाही, वाचता कसं येत असेल. मग आई कसं वाचू शकतात. मी 2 पारायणे केले. म्हणजे 3 महिन्याखाली काय झालं, ते पारावर हरिपाठ म्हणत बसले होते इथे. 2 महिन्याखाली पारायण आमचं 3 महिन्याखाली झालं, तिच्या 2 महिन्याखाली उदाहरण सांगतो. मी हरिपाठ म्हणत बसले, 2 लेकरं खेळत होते, आजूबाजूला घर पण नाही बघा तिथं, आता होऊ लागलं. आणि ते हरिपाठ म्हणत असताना तिचं मनात हरिपाठ चालू होता, कोणतरी तिच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी ठेवली. डोळे उघडून बघितले, कुणीच दिसतं नाही. तिचं म्हणणं किंवा मला माऊलीनीच ज्ञानेश्वरी दिली. ठीक आहे, आता तिचा भाव असेल, काही हरकत नाही. मग मी काय केलं, ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. म्हणे काय आता वाचून दाखवू का, म्हणून वाचून दाखवा. असं उघडलं, पण 15वा अध्याय निघाला. आता हृदय आपले चौथी बसून पावले श्री गुरुचे. आतावर बोट ठेवलं, काय म्हणाले, माऊली, हृदय माऊली, आपुले माऊली. प्रत्येक शब्दाला माऊली 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 म्हणून असे 2 पारायणे केले. काय झालं, ते वाचता येत नाही ना, नुसतं बोट फिरलं, नुसतं बोट फिरलं. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती माऊली माऊली का. ज्ञानराज माझे योग्यांची माऊली जेने
बरोबर आहे. माऊली तर माऊली माऊली दयेचे सागर केले उपकार जगावर, तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जिने निगमवल्ली प्रगती. माऊली काय, ज्ञानाबाई काय, ज्ञानेश्वर काय, ज्ञानदा काय, ज्ञानदेव काय, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली 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 झाला उद्धार. माऊली 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 झाला उद्धार. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी मनका चुकती ज्ञानेश्वर ज्ञाने जन्म नाही रे अनिक, 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 जन्म नाही रे अनिक. माझी भाक दुःख मानी, माझी भाक होती संता जिया देवी, सांगू सुखा जिया होती दुःख माझी भाक दुःख माझी भाक जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझे भाग. तुकाराम महाराज म्हणाले 3 चरणाप्रमाणे जर वागलास तर पुन्हा जन्माला यायची गरज नाही. आमचं अध्यात्म सांगतं, शास्त्र सांगतं की पुनर्जन्म आहे. तर तुकाराम महाराज म्हणे की या 3 चरणाप्रमाणे वागलास, आळंदीला गेलास, माऊलीला डोळ्याने बघितलास, संतांच्या भेटी घेतलास, सुखाच्या गोष्टी सांगिततात, दुःख नावाचा प्रकार विसरून गेलास, ताण तणावाच्यातून मुक्त झालास आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पूर्व वाचन माऊलीचं अभंग म्हणणं, हरिपाठ म्हणणं, अंतकरणातून करणं, भक्ती करणं हा जर प्रकार केलास, जन्मना हिऱ्याने का तुका म्हणे माझी भाक. मी शक्तीवर सांगतो म्हणाले तुकोबारा की तुला पुन्हा या दुःखाच्या संसारामध्ये यायची गरज नाही. कारण काय होईल मग, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो, सेना सांगून या जातो वैकुंठाशी, तिथे ते द्वादशी श्रावण मास. आमचा विषय संपला जन्म मृत्यूचा. तर आम्ही पांडुरंगाकडे चालू, भगवंताकडे चालू ना, माऊलीकडे चालू ना. मग काय संबंध आहे? काळाचा चित्रगुप्ताचा आमचा संबंधच नाही. कारण माऊलीकडे आलो ना, आता आम्ही तर रस्त्याने आलो इकडे, कसे खड्डे बघायचं, मोटरसायकल आली, ब्रेक लावला न झाला, रस्ता वळला, समजा रेल्वे पटरीमध्ये रेल्वेमध्ये बसलो, आता काय चिंता करायची गरज आहे? काय आडवं येतच नाही ना, खड्डा ना खुड्डा नाही, का रेल्वे पटरी रेल्वेमध्ये बसतो नाही मी सगळं. तसं तर माऊलीने तर हात धरला, जन्म मृत्यू काळ सुख दुःख काय संबंध आहे? काय विशेष होऊ शकत नाही आपला. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. मग काय करायला पाहिजे यासाठी? यासाठी हे केलं पाहिजे जे भगवंतानं आम्हाला दिलेलं आहे. माऊलीने सांगितलं की संसार सोडायचा नाही, अवघडात अवघड सुद्धा साध्य होतं. सकारात्मकतेनं बघ, आमची लेकरं सुद्धा कलेक्टर होऊ शकतात, ते होऊ शकतात, ते होऊ शकतात. पण माऊलींचे 2 नियम पाळायचे. जो रसनेंद्रियाचा अंकेला का निद्रेशी जीवे विकला तो नाहीच येत म्हणे त्याला अधिकारी. ज्याला खाण्यापिण्यामध्ये गप्पा मारण्यामध्ये आवड आहे तो कुठल्याही क्षेत्रातला अधिकारी होऊ शकत नाही. तो चांगला कीर्तनकार होणार नाही, गायनाचार्य होणार नाही, मृदंगाचार्य होणार नाही, काहीच होणार नाही. का? कारण त्याला खाण्यापिण्यामध्ये गप्पा मारण्यामध्ये आवड आहे. मग कोण होऊ शकतो? नित्यपाठ करी इंद्रायणी तरी होय अधिकारी. सर्व नित्यपाठ करणारा, वेळेचं गणित करणारा, रिकामा अर्धकडे राहू नको, तो होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये माऊलीने सांगितल्याच्या अभ्यासाप्रमाणे किंवा माऊलीने सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जर वागण्याचा आम्ही प्रयत्न केला तर सुख दुःख नावाच्या पलीकडे जाऊ आम्ही. कारण कोणाचा हात घेणार नाही, कोणाचा ओढणार नाही, कोणाचा बांध फोडणार नाही, चुकीचं करणार नाही, केलेल्या कर्माची फळं भोगवणार नाही, खात्री कुठून जाईल. आणि माऊलीने सांगितलं ना, माऊलीने सांगितलं म्हणजे विषय संपला. रोज त्यांच्याकडे बघायचं, माऊली तुम्ही एवढे दुःख सहन केले, तुमच्या आईबापाला ध्यान प्रायश्चित दिलं तर तुम्ही म्हणाले जो जे वांछित होते राहू. आम्ही तर सख्या भावाला बोलत नाही, उद्यापासून बोलायला सुरुवात करू. तुम्ही छोट्या बहिणीचं ऐकलं,
बाई बहीण म्हणलं की दार उघडा ऐकलं आम्ही पण आमच्या बहिणीचं ऐकू आमची बहीण पण म्हणते दादा भांडू नको बांधासाठी विहिरीसाठी भांडू नको भैयाला म्हणते ना बहीण आम्ही काय उत्तर देतो हे नको शहाणपणी शिकू तुझ्या नवऱ्याला सांग तिकडे जाऊ नका असं नका म्हणू कारण माऊलीला जशी मुक्त आहे तशी ही मुक्त आहे तुझ्यासाठी ऐक ना मोठ्या भावाला निवृत्तीदास म्हणाले म्हणे निवृत्तीदास आम्ही मोठ्या भावाचा दास नाही झालो की मला 2 शब्द हो दादा ठीक आहे करतो दादा एवढं जरी म्हणतो घर फुटणार नाहीत ना मारामार होणार नाहीत ना हे ज्ञानेश्वर महाराजकडे बघायचं ना जन्मना हिऱ्याने कथा म्हणे माझी म्हणजे काय आहे जर सगळे आपल्याला आपले वाटले एकत्र बसलो आपण तर दुःख नावाचा प्रकार येत नाही आणि घरामध्ये जर माणसं एकमेकात मिसळून नसतील नवरा बायको लेकरं बाळ तर काही बघ नुसतं बाहेर दार जरी वाजलं भीती वाटते माणसं का आणि सोबत कोणीच नाही हे भावंड एकत्र बघा निवृत्तीनाथ काय करू शकले नसते काही करू शकले असते पण काहीच केलं नाही निवृत्तीनाथाने सगळं कोणी केलं माऊलीने केलं कुणाच्या आज्ञेने केलं निवृत्तीनाथाच्या ज्ञानात बोलव रेडा ना चालव भिंत कारण ते चालू शकले नसते का सगळं करू शकले असते पांड्यावर पांडे भाजू शकले असते मेलेले मुद्दे उठू शकले असते रेडा बोलू शकले असते काहीच केलं नाही सगळं आपल्या भावाला मोठं केलं लहान भावाला मोठ्या भावाने लहान भावाला मोठं केलं प्रयत्न करून बघा तुम्हाला लहान नाही कुणाची तोंड बाबा आमचा भाऊ बारकाना लय बेकार आहे अरे निवृत्तीनाथाकडे बघ ना ज्ञानबा तुकाराम म्हणतो ना दिंडीमध्ये येतो ना बघ ना भावाला कशाला जन्म होतो मेलेले बरं म्हणायची गरजच पडणार नाही जन्म नाही म्हणजे काय या संसारात अडकायची गरज पडणार नाही याच्यात असून सुद्धा संसार करता येईल आनंदाने करता येईल मृत्यूला घ्यायचं कारण असणार नाही मृत्यू मागायची गरज पडणार नाही मेलेलं बरं म्हणायची गरज पडणार नाही कारण का एवढं मोठं साहित्य ज्ञानोबा आमच्यासोबत आहे त्यांचं आचरण आमच्यासोबत आहे कुणाला जो जे वांछील तो ते लावलं लपवाला पिण्याचा प्रकार जीवनात राहणार नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणे जन्म नाही रे तुका म्हणे माझी भाक मामासाहेब दांडेकर म्हणायचे वारकरी संप्रदायाचा फार मोठा आधारस्तंभ आहे बरं का मामासाहेब काय म्हणायचे मरण्याच्या अगोदर एकदा तरी ज्ञानेश्वरी पारायण कर कधी मरण्याच्या अगोदर कधीपासून करणार उद्यापासून रात्री गेलं तर रात्री झोपी पोरं गेलं तर काय करावं आताच हे कुठून जे क्षणी अनुसरली का माझी वाहनी तयाची चिंतवणी मधुचे पण घरी गेले की सुरू करून टाकायचं पारायण हरिपाठ पाठ करायला सुरुवात करायचा वयाला सुरुवात करायच्या मग काय जन्म मृत्यूची भीतीच राहणार नाही ज्ञानेश्वर डोळा पाहू याच्यानंतर आपण पक्क लक्षात ठेवा आपण करतो तसं फक्त आपल्या लक्षात राहत नाही आळंदीला चालल्यानंतर दिंडीला चालल्यानंतर आपण कुणालाच विचारते येणार का म्हणून आपण काय म्हणतो अहो चला ना माऊली दिंडीला चला ना उद्या जायचे निघाले का नाही कधी निघणार आहे असं विचारतो ना आपण यायचं का नाही तुम्हाला यावर्षी असं नाही म्हणत आपण चला ना दिंडीला आम्ही उद्या चाललो तुम्ही परवा येणार आहे का म्हणजे आज सकारात्मक बोलतो चला 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 म्हणायचं कीर्तनाला चला म्हणायचं प्रवचनाला चला म्हणायचं 10-5 रुपये द्यायचे साफसूफ करायचे पत्रावळ्या वाढवून घालायचे सगळं करायचं कोणत्या गोष्टीमध्ये कमी करायचे नाही आनंदाने जायचं आळंदीकडे आळंदी म्हणजे आपल्या वाट्याला आपलं कर्म समजलं तरी चालतं शेती घरदार आनंदाने करायचं जा शेताकडं ना आणि तू घरी बसतोस का मग तुम्ही सांगा चल ना चल आपण मिळून करू बाबा करू 2 एकर कासणं 4 एकर कासणं सगळ्यांनी मिळून आनंदाने करायचं संसार करायचा अंतरावर बसायचा पण आहे लवकर भाकरी का सोना असो सासो तुलाही करता येतं ना मिळून करा चल भाजी काप हे करू लागतो आपण पुरुषांनी सुद्धा म्हणा ना बघा जीवनात आनंद कसा वाटतो ठीक आहे लवकर कर 5 मिनिटात मला शेताकडे पण तुला लसूण देऊ लाग मिरच्या खुडू लाग करून बघ ना आनंद अहो बोलता लवकर काम होऊन जातं आणि पोट गोड होऊन जातं दंद होती तप्तप होत नाही सगळं काम आनंदाने करायचं चला म्हणून करायचं चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा हे आला आपल्या अवती होती घरदार मामा काका दादा दुसरे हे सगळं बरोबर का भगवंताने दिलेलं तुमची माझी भेट याच्या अगोदर झाली का मी 50 वर्षापेक्षा वयानं मोठा आहे झाली याच्या अगोदर नाही झाली पहिली भेट आहे तुमची त्याला कृपा लागते भगवंताची पहिली भेट झाली 50 वर्षांत अगदी आपण नवरा बायको कुठल्या तर अनंत जन्माच्या पुण्यानंतर आपण नवरा झालो बायको झालो शेजारी झालो शेताला घर झालं ह्या गावात जन्माला आलो म्हणून सगळ्याला यारे लहानसोर म्हणायचं आनंदाने बघायचं तोंड वाकडे करायचे मुळके मोडायचे नाही असा बघितला असा हाणला असा वटारलो मी त्याला गप्प बसली असं झालं अजिबात म्हणे त्यासाठी नाही दिले हाताचे करणे का पायाचे हात घालण्यासाठी हात मारायचे नाही दिला हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय माझं कारणे ऐसे करी डोळाचे देखावे काने हायकावे म्हणेचे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आवे मीच करून घालावे सर्व काळे स्वभाव मीच आहे मस्त हाताने टाळ्या वाजवायच्या चारात पुष्णामध्ये हरी म्हणायचं डोळ्यानं बघायचं चांगलं बघायचं गोड बोलायचं संपलं चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा होतील संताची भेटी सांगू सुखाची गोष्टी आळंदीचं संगत असं नव्हे ही सगळी माणसं आळंदी जातात पंढरपूरला जातात आपण सगळ्याला माऊली म्हणतो
म्हणतो, सगळ्याला माऊली म्हणतो, वाईटातला वाईट जरी आला तर त्याला सुद्धा माऊली म्हणतो, लेकराला म्हणतो, स्त्रीला म्हणतो, पुरुषाला म्हणतो, म्हाताऱ्या माणसाला म्हणतो. फक्त दिंडीतच नाही म्हणायचं, ती दिंडी 18 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 21 दिवसानंतर, महिन्यानंतर 100% संपणार आहे. पंढरपूरला पोहोचणार आहे, आम्ही घरला येणार आहोत. पण आयुष्याची दिंडी निश्चित संपणार आहे, पण कधी संपणार आहे माहित नाही, पण संपणार मात्र पक्की आहे. म्हणून सदैव माऊली 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 म्हणत राहायचं. होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. लक्षात आलं का? ते करत राहायचं, म्हणजे चिंता करायचं कारण नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. तुमच्या वाट्याला कर्म, लेकराला अभ्यासक्रम, त्यांनी तेच ज्ञानेश्वर म्हणायचा. ब पासून पहिल्या पानापासून दुसऱ्या पानापासून 100 पाना 200 पाना पाठ करायचं, गणित करायचे, आपण अभंग पाठ करायचे, गायनाचा प्रयत्न करायचा, येलमर्दंगाचा करायचा, आणि कीर्तनाचा करायचा, अभ्यास करू सांगायचं. झालं कल्याण. एकदा आला आपल्याला की आता काही म्हणायची गरज नाही. झालं 2 तास इकडे तिकडे नका करू. का? कारण केलेल्या कर्माची फळं भोगावं लागणार आहे. ज्याच्या अंगी मोठे फळ तया यातना कठीण. त्या अंतकरणातून करा. आलं तुला अंग गायला तर फारच चांगली गोष्ट आहे. अंतकरणातून लोकांना दाखवण्यासाठी काहीही करू नका, काही करू नका. सगळं भगवंताला सगळं दिसतं. अंतकरणातून करा, मोठेपण टाकून करा. म्हणून खोरं पण करा सांगितले वित्पत्ती आधुनीचे. जय जगा धाकुटे होई दे ते जवळे एक माझे. माऊलींचे शब्द आहेत, सामान्याचे नाही. माऊली काय म्हणाले? तुझ्यातला मोठेपणा टाकून दे आणि लहानपण दे गा देवा, तसं लहान होऊन माझ्याकडे ये, मग माझ्या लेकराला मी सांभाळतो. लेकरू व्हायचे आपल्याला, बरं का? माऊलींचे लेकरू व्हायचंय. आम्हाला लय येतं, मी सप्ताह करतो, मी जर पुढाकार मागितला सप्ताह बंद पडा फला झालं, अजिबात नाही. गायनाचार ज्ञानेश्वर कीर्तन कसं सुरू होऊ शकतं? जयजराम माझ्या अरे मोडक्या तोडक्या पुन्हा कोणी सुरू पण टाका. दिला वेळ दिला, सुरू झाला, काही वाट पडायची बघायची गरज नाही. अंतकरणातून करा तर भगवंताची कृपा होईल. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणतात चिंतन करायचं, मस्त करत राहायचं. नाही सोपं सांगतो जीवनात, त्याला पर्यायच नाही दुसरा. आपलंच करायला लागेल. परीक्षा 8 वाजता सुरू होणार, 10 वाजता पेपर असणार. नाही अजून कुणीच गेले नाही, अजून कुणीच गेले, मी कशाला जाऊ? पण तुला कसावं लागेल? तू जा ना, बाकीच्या काय करायचं? ज्याचं त्याला सोडून करावं लागणार आहे. तुमच्या पायाला जखम झाली, बायका पोरं किती रडलेली, लागलं आणि खाऊन डरडून झोपी जातात रात्रभर तुम्हाला एकट्याला जागा राहावं लागतं. त्याच्या पायाला लागलं त्याला. वस्तुस्थिती आहे. कोण कोणाचं बघायला बसलेलं आहे? कोण येत नाही. नामदेव महाराजचा नूरचरणाचा अभंग आहे, अंतकाळी मी परदेशी. फार अवघड अभंग आहे. बिलकुल आपल्या लक्षात येते की खरंच सत्य जीवनाला लागू पडते सगळं नूरचरण. हे सोपं आहे, अवघड पण आहे, सोपं पण आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी जन्म नाही व्याने तुका म्हणे माझी भाग. आणि माऊलींच्या सांगण्याप्रमाणे, तुकोबरायच्या सांगण्याप्रमाणे, नाथांच्या नामदेवाच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर जन्म मृत्यूची भीती नावाचा प्रकार आम्हाला असणार नाही. घाल वाटलं घाल, जन्माला घेऊ वाटलं घेऊ, तुका म्हणे गर्भवासी सुखी घाल्या घाल, घेऊन जा, तुला जे करायचं ते. आम्हाला काही चिंता नाही, कारण तू एक काखत बसलेल्या लेकरांना बाजारात जाताना पैसे माझ्याजवळ नाही, भूक लागली तर काय करावं, ताण लागली तर काय करावं, ऊन लागलं तर काय करावं. अरे काखत बसलायस ना, आईचा हात धरलायस ना, तुला काय करायचं? बघल ना तिसरी काय बघायचे ते. तसं जगाची आई आहे. लेकरू हा ज्ञान करायचं. कोण कोण लेकरू झालं? जगद्गुरु तुकाराम महाराज बोले लेकुरे वेडी वाकडे उत्तर लेकरू झाले. सेना महाराज, ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, माता म्हणाले, लेकरू झाले. नाथ महाराज, एका जनार्दन ज्ञानाबाई माझी अनाथाची मा, एका जनार्दनी पाय. सगळी लेकर झाली बघा संत. आम्ही पण लेकर होऊ, मोठे पण टाकून देऊ. आपल्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर अभंगाचा अर्थ असाच असेल असा नाही. माझ्या अल्पबुद्धीला जसं सांगता आला सांगितलं, चूक क्षमा असावी. गायनाचार्य, मृदंगाचार्य, श्रोतावर्ग, संयोजक सगळ्याचे मनपूर्वक आभार. मला एक सूचना करायची, थोडंसं बंद करा. आणि ती सूचना जर रेकॉर्ड झाली तर लई लोक चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. या परायण विजय महाराज फड, माजी कलेक्टर संभाजीनगर यांनी अमृततुल्य अशा प्रकारचं कीर्तन केलेलं आहे. आणि बाबाचं एक उपक्रम आहे की कमी किमतीमधला फोटो माऊलींचा
सुनीता शहादेव गोरे यांचा या ठिकाणी लकी ड्रॉप निघालेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी येऊन तुकाराम गाथा घेऊन जायची आहे. सुरेश संतोष जाधव, श्रेयस संतोष जाधव यांचा नंबर लागलेला आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपला गाथा घेऊन जायचा आहे. उद्या सुद्धा हा उपक्रम राबवला जाईल आणि विशेष म्हणजे लोकांनी आपल्या घरून आपल्या नावाच्या चिठ्ठ्या घेऊन येऊन या ड्रॉप मध्ये टाकणं. महिला मंडळ सुशीला शहादेव मोरे. दगड घालती